परमेश्वराच्या नावाचा धन्यवाद असो. तो चांगला आहे आणि दिगंतांपर्यंत, पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्याने आमचा सांभाळ केला. बायबल सांगतं की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव तुम्ही घेऊन पहा. जेव्हा परमेश्वराचा अनुभव आम्ही या दिवसांमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहोत, मला ठाऊक नाही किती लोकांच्या जीवनामध्ये त्यांनी या गोष्टी जाणल्या. आणि त्या गोष्टी या प्रकारे आहे की आज उपवास प्रार्थनेचा 3रा दिवस आहे आणि पुष्कळ साऱ्या गोष्टींमध्ये ज्या स्थिती परिस्थिती आमच्या जीवनामध्ये आम्ही बघत आहोत, त्या प्रत्येक परिस्थितींमध्ये परमेश्वराला आम्हाला बनवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आम्हाला घडवायचं आहे. आज अनेक लोकांच्या परिवारांमध्ये, आज त्यांच्या कुटुंबांमध्ये, त्यांच्या कामाच्या ठिकाणी, त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये, त्यांच्या शारीरिक, मानसिक, त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये पुष्कळ सारे ठिकाणी अशा काही गोष्टींना आम्हाला पाहायला त्या ठिकाणी मिळत आहे की ज्यामध्ये ते आपलं जीवन जे आहे ते निराशेकडे घेऊन जात आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला या दिवसांमध्ये याच गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे की माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या संकटांनी तुमची परीक्षा होत असेल तर तुम्ही आनंद करा. मला माहिती नाही मागच्या आठवड्यामध्ये, मागील काही दिवसांमध्ये कोणती परीक्षा आमच्या जीवनामध्ये आलेली आहे. इथं बसलेले पुष्कळ लोक आहे ज्यांच्या जीवनामध्ये भयानक स्थिती त्या ठिकाणी त्यांनी पाहिली. एव्हाना काही लोक त्यांच्या जीवनामध्ये या गोष्टी अनुभवत देखील आहे. परंतु एक गोष्ट देवाच्या वचनाद्वारे आम्ही शिकलो की आम्ही जो उपवास प्रार्थनेचा विषय घेऊन चालत आहोत, तो विषय हा आहे की असा जो स्वभाव जो ख्रिस्त येशूच्या ठायी होता तो तुमच्या ठायीही असावा. प्रेज द लॉर्ड. आणि तो स्वभाव धारण करण्याकरिता आम्ही मागील काही 9 महिन्यांपासून हीच प्रार्थना करत आहोत की प्रभू तुझा स्वभाव जो आहे तो आमच्यामध्ये दे. आणि या वर्षाच्या शेवटापर्यंत आम्ही त्या ठिकाणी येऊन पोहोचलेलो आहे. अशा एका स्थितीमध्ये आम्हाला हे बारकाईने जाणणं गरजेचं आहे की देवाची त्याची जी योजना आहे, त्याची जे संकल्प आहे, त्याचे भय धरणाऱ्यांबरोबर युगानुयुग राहतात. आणि ते भय, त्याचे संकल्प जेव्हाही आम्ही आमच्या जीवनामध्ये जाणण्याचा प्रयत्न करतो तर परमेश्वर या सर्व गोष्टींमध्ये आमची पारख करतो. प्रेज द लॉर्ड. मग आता पारख होण्याचा समय आलेला आहे. तुम्ही 9 महिन्यांपर्यंत अभ्यास केला. प्रेज द लॉर्ड. 9 महिन्यांपर्यंत तुम्ही देवाची वचनं ऐकली. पुष्कळ लोक म्हणाले, बाळक साहेब उपवास प्रार्थनेच्या दिवशी त्या ठिकाणी एक वेगळा त्या ठिकाणी जोश असतो, एक वेगळं त्या ठिकाणी वातावरण असतं. मग चला, प्रभूने पाहिलं ते वातावरण, प्रभूने पाहिलं ती त्या ठिकाणी ओढ, प्रभूने पाहिलं तो परिवर्तनाचा भाग, प्रभूने पाहिलं त्या ठिकाणी तो उत्साह, प्रभूने पाहिलं त्या सर्व गोष्टींमध्ये देवाचं उपकार स्मरण, देवाने पाहिलं त्या प्रत्येक गोष्टींमध्ये मनुष्याने स्वतःला लीन आणि नम्र चालू केलेला आहे. मग प्रभू त्या ठिकाणी म्हणाला, ठीक आहे, आता परीक्षा तर व्हायलाच पाहिजे. हालेलुया. मग सैतानाने परीक्षा घ्यायला सुरुवात केली. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आमच्या जीवनामध्ये परिपूर्णता तेव्हाच येते जेव्हा परमेश्वर सैतानाला किंवा दुष्टाला आमच्या जीवनामध्ये आमची पारख करण्याकरिता परवानगी देतो. आणि त्याने ती दिली. तो म्हणाला, शारोन चर्चच्या लोकांना जाऊन त्या ठिकाणी सांग का मी त्यांची परीक्षा करण्याकरिता येत आहे. सैतान तिथे जाऊन म्हणाला, त्यांची परीक्षा करण्याकरता तुम्हाला पाठवतो आहेच खरा, पण तुझ्या दिव्य दूतांचं, तुझ्या अग्नीचं कुंपण त्यांच्या सभोवती घातलेलं आहे, तुझ्या रक्ताचं कुंपण घातलेलं आहे. मी कस काय त्यांना स्पर्श करू? प्रभू म्हणतो, ठीक आहे, जा त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टींना त्या ठिकाणी स्पर्श करायला सुरुवात कर. इयोबा सारखं नाही बरं का. इयोबा सारखी परीक्षा आमची तर परमेश्वर त्या ठिकाणी करणार नाही, कारण की बायबल मध्ये लिहिलेलं आहे तुमच्या सहनशक्ती पलीकडे तो तुमची परीक्षा पाहणार नाही. आणि त्याला परवानगी दिली काही कुटुंबाच्या जीवनामध्ये परीक्षा घेण्याकरता. जा त्यांची सहनशक्ती तपास, जा त्यांचा राग गेला का नाही तो तपास, बघ त्यांच्यामधला अहंकार गेला का नाही तो तपास.
आणि सैतानाने आमच्या अवतीभोवती परिस्थिती निर्माण केल्या. आणि मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोक त्या परिस्थितीमध्ये आजही त्या ठिकाणी अडकून बसलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. मागील आठवड्यांमध्ये भयानक गोष्टी झाल्या. मी देवबापाच्या नावाला धन्यवाद देतो की तो आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी महान गोष्टी त्या ठिकाणी प्रकट करणारा आहे. आम्हाला माहिती नाही, सत्य माहिती नाही, परंतु बायबलमध्ये लिहिलेलं आहे प्रत्येक गुप्त गोष्टींचा न्याय करणारा परमेश्वर आहे. आज अनेक जिभा आमच्या विषयी अनेक लोक आमच्या विरोधात बोलले. अनेकांनी आमच्या जीवनामध्ये आम्हावर खटले त्या ठिकाणी टाकले. आम्हाला त्या ठिकाणी तुच्छ लेखण्याचा प्रयत्न केला. आमच्या जीवनामध्ये आमचं सर्वस्व त्या ठिकाणी हिरावण्याचा प्रयत्न केला. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न केला गेला. आमचा विश्वास कमजोर करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं, धन्य आहे त्याची कृपा, ज्या कृपेच्या द्वारे आजही आम्ही विश्वासाने त्याच्या उपस्थितीमध्ये येऊन बसलेलो आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आजचा विषय जो आहे ना, तो फार त्या ठिकाणी अद्भुत विषय आहे. मागच्या आठवड्यामध्ये मी मुंबईला, देवबापाच्या दयेने त्या ठिकाणी मुंबईला जाण्याकरता देवबापाने कृपा दिली. आणि ज्या गोष्टी मी देवबापाला आतापर्यंत मागितलेल्या आहे, परमेश्वराला म्हटलं की प्रभू, तू उत्तमातल्या उत्तम गोष्टी देणारा परमेश्वर आहे. आमेन. आणि देवबापाच्या दयेने आपल्या चर्चसाठी जो कीबोर्ड आपल्याला पाहिजे होता, जो म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तुम्ही त्या ठिकाणी पाहता, तुम्ही म्हणाल ते मागच्या वेळेस जसं होतं तसंच आहे. ते तसं नाही, हे नवीन घेतलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि पुष्कळ सारे बहीण भावंड या ठिकाणी शुक्रवारच्या दिवशी आले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सर्वांनी प्रार्थना करून त्याचं ओपनिंग जे आहे ते केलं. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या ठिकाणी एका बाजूला प्रभू आमचा विस्तार करत आहे, त्या ठिकाणी एका बाजूला सैतान तांडवही करत आहे. हालेलुया. सैतान आम्हाला घाबरवण्याचा, आम्हाला निराश करण्याचा, आमचं प्रार्थना जीवन संपवण्याचा, आमचं बायबल वाचन कमी करण्याचा किंवा बायबल वाचन न करण्यासाठी तो आम्हाला वारंवार त्या ठिकाणी प्रवृत्त करत आहे. का देवाने तुला काय दिलं, परमेश्वर तुझ्या जीवनात सर्वस्व देणार आहे का, असं करणार आहे का, तसं करणार आहे का, आणि त्याने खेचण्याचा आम्हाला वारंवार प्रयत्न केला. परंतु आम्ही जे लोक आहोत ते एकदम सुसाट त्या ठिकाणी सुटलेलो. हालेलुया. त्याला म्हटलं, आम्हाला तुला जितकं थांबवण्याचा प्रयत्न करायचा, जितकं तुम्हाला अडखळून घालण्याचा प्रयत्न करायचा, तितकं तू त्या ठिकाणी आम्हाला कर. आणि मागील दिवसांमध्ये चार्ली खर्क नावाचा एक देवाचा दास आहे, त्याला त्या ठिकाणी कॉलेज कॅम्पस मध्ये देवाचं वचन त्या ठिकाणी जेव्हा सांगण्यासाठी तो गेला होता, आणि देवाचं वचन त्या ठिकाणी बोलत असताना त्या ठिकाणी हजारो लोक, जे तरुण त्या ठिकाणी कॉलेजचे जे विद्यार्थी होते, त्या विद्यार्थ्यांसमोर या व्यक्तीला त्या ठिकाणी गोळी घालून मारून टाकला. तुम्ही व्हिडिओ पाहता, सोशल मीडियावर आहे. आणि या व्यक्तीने त्या ठिकाणी काय सांगितलं माहित आहे का? त्याचा बोलण्याचा अर्थ त्या ठिकाणी जे तरुण वर्ग आहे, ज्यांचा त्या ठिकाणी त्याचा रोज जो होता, तो गोष्टींमध्ये त्याने जे खंडन केलं होतं, ते कोणत्या गोष्टींविषयी त्या ठिकाणी होतं? इव्हन तुम्हाला माहित असेल की अमेरिकेमध्ये त्या ठिकाणी अबॉर्शन जे आहे, अबॉर्शन ज्याला गर्भपात त्या ठिकाणी म्हटलं जातं, आपल्याकडे गर्भपात त्या कंडिशन मध्ये केला जातो जेव्हा त्या ठिकाणी पोटामधला गर्भ जो आहे तो खराब होतो आणि डॉक्टर सांगतं की यामुळे पॉइझन होईल आणि त्या ठिकाणी डॉक्टरांच्या सल्ल्याने केलं जातं. परंतु आज पुष्कळ सारे लोक त्या ठिकाणी स्त्री भ्रूण हत्या त्या ठिकाणी, जे गर्भाचं निदान करून त्या ठिकाणी त्या लेकरांचा त्या ठिकाणी त्यांची हत्या करत आहे. अकॉर्डिंग टू बायबल नुसार ते एक पाप आहे आणि भयानक पाप आहे. आणि हीच गोष्ट घेऊन चार्ली खर्क नावाचा व्यक्ती अमेरिकेतल्या तरुणांसमोर त्या ठिकाणी जाऊन त्यांना त्या ठिकाणी सांगत होता की हे जे आहे बायबल नुसार पाप आहे. एवढंच नाही तर त्याने सांगितलं की परमेश्वराने स्त्री आणि पुरुष त्या ठिकाणी बनवलेले आहे. त्या ठिकाणी आज अमेरिकेमध्ये जर तुम्ही पाहिलं, त्या विदेशामध्ये त्या ठिकाणी भयानक अशा त्या ठिकाणी गोष्टी चालू आहे. 95 प्रकारचे त्या ठिकाणी जे जेंडर आहे त्या ठिकाणी त्यांनी तयार केलेले आहे. देवाचं पवित्र वचन सांगतं 31 वर्षाचा एक व्यक्ती जो देवाचा दास आहे, त्या गोष्टींचा विरोध करण्याकरता त्यांच्या समोर उभा राहिला. त्याचा आवाज दाबण्याकरता त्यांनी त्याची हत्या केली. परंतु त्याचं शेवटचं स्टेटमेंट त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, मला माहिती नाही, तो आपल्या स्टेटमेंट मध्ये म्हणतो की जेव्हाही कधी मला मरण येईल, त्या मरणामध्ये
माझा विश्वास कधी कमी होता कामा नये. प्रेज द लॉर्ड. 2 छोटेसे लेकरं आहेत, त्याला पत्नी आहे. एक महान प्रचारक, कमी वयामध्ये त्याने ते केलं जे आतापर्यंतचे महान झालेले मोठे मोठे प्रचारक बोलायची हिम्मत त्या ठिकाणी करत नाही. त्याने व्यभिचाराविषयी त्या ठिकाणी सांगितलं, त्याने त्या ठिकाणी जारकर्माविषयी सांगितलं, त्याने त्या ठिकाणी देवाच्या वचनाविरोधात त्या ठिकाणी जाऊन जे पाप लोक करतायत त्याच्याविषयी त्या ठिकाणी जाऊन त्याने प्रचार केला. काय मिळालं त्याला? मृत्यू. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं मरणांचा शेवट नाहीये. हालेलुया. आजही आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे, ज्या दिवसापर्यंत आम्ही ख्रिस्ताचा स्वभाव धारण केला नव्हता तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये सर्व काही गोष्टींमध्ये कुशल मंगल होतं. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं ज्या दिवसांपासून आम्ही ख्रिस्ताचा स्वभाव घेऊन चालायला सुरुवात केली तेव्हा देवाचं पवित्र वचन सांगतं विरोध व्हायला सुरुवात झाला. हालेलुया. आजचा विषय हाच आहे. आणि या गोष्टी जेव्हा मी पाहिल्या, प्रभूला म्हटलं, प्रभू काय चालू आहे? दुःख होतं ना. ती एक घटना ऐकल्यानंतर आणखी एक घटना त्या ठिकाणी आली. ती घटना आल्यानंतर आणखी एक त्या ठिकाणी घटना आली. ते होतच नाही तर त्या ठिकाणी काही लेकरांच्या त्या ठिकाणी समस्या आल्या आणि अशा त्या ठिकाणी गोष्टी आल्या. तर त्या दिवशी मी असा एकदम हँग पडलेलो होतो. मला काहीच सुधरत नव्हतं. इव्हन तुम्ही माझ्या मम्मीला विचारा, मी तिला कधीच फोन करत नाही आणि कधीच म्हणत नाही. त्या ठिकाणी ती माझ्या आजीचं त्या ठिकाणी ऑपरेशन झालं, तिकडे गेली आणि तिकडे गेली होती. 1-2 दिवस झाले मी तिला म्हटलं, हे बघ काहीही कर, तू आजचे दिवस निघून ये, मी तुला 2 दिवसांनी परत नेऊन सोडणार. प्रेज द लॉर्ड. एवढा तणाव, एवढ्या साऱ्या गोष्टींमध्ये मी देवबाप्पाला एकच गोष्ट म्हणालो की प्रभू आता काय करू? आणि देवाने एक गोष्ट मला शिकवली आणि त्याने सांगितलं, चल ठीक आहे, मी सांगतो तुला काय करायचं आहे ते. आणि असंच एक देवाच्या दासाविषयी त्या ठिकाणी मी वाचता ऐकता त्यांनी मला एक स्टेटमेंट त्या ठिकाणी ऐकवलं आणि ते एक स्टेटमेंट हे आहे. डॉक्टर बिली ग्रॅम या प्रकारे म्हणतात की दुःखाविषयी सर्वात महत्वाची गोष्ट हीच आहे की परमेश्वर त्याला तुमच्या फायद्यासाठी वापरू शकतो. हालेलुया. ते म्हणतात तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या दुःखाविषयी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की परमेश्वर त्याला तुमच्या फायद्यासाठी वापर करू शकतो. मी प्रभूला म्हटलं, प्रभू हे दुःख फायद्याचं कसं काय? आणि मग प्रभू म्हणाला, स्मरण कर मागच्या आठवड्यात तू काय सांगितलं. आणि स्तोत्र 119:71 वचन माझ्या डोळ्यासमोर आलं आणि ते स्तोत्राचं वचन या प्रकारे आहे की मी पीडित झाल्यामुळं माझं बरं झालं कारण की मी तुझे नियम शिकलो. हालेलुया. अजून चेहरा त्या ठिकाणी थोडासा खुलला आणि त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन जेव्हा आम्ही त्या ठिकाणी वाचत असताना कधी कधी मी सुरुवातीला जाणीव केली की प्रभू हे अयोग्य आहे, हे व्हायलाच नाही पाहिजे. परंतु जसजसं प्रभूचा आत्मा, जसजसं देवाचे दास, जसजसं प्रभूचं वचन, जसजसं त्याच्या उपस्थितीमध्ये आम्ही चालतो, ही गोष्ट आम्हाला शिकवायला लागली का हेच योग्य आहे. हालेलुया. म्हणून देवाचे दास डॉक्टर बिली ग्रॅम या प्रकारे म्हणून गेले. हे जग सोडून त्या ठिकाणी ते गेले आणि त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं. बिली ग्रॅम त्या ठिकाणी किती वर्षाचे होऊन मेले माहिती आहे का तुम्हाला? 99 वर्ष 3 महिने. किती? 99 वर्ष 3 महिन्याचे होऊन ते हे जग सोडून निघून गेले. आणि ते काय म्हणाले होते माहित आहे का? माझ्या वयाचा पूर्ण काल खंड पूर्ण केल्याशिवाय प्रभू मला नेणार नाही. आणि ते म्हणाले 9 महिने माझ्या आईच्या उदरात असतील. 99 वर्ष 3 महिने त्या ठिकाणी म्हणजे प्रभूने त्यांचा पूर्ण कार्यकाळ पूर्ण केला. हालेलुया. तेच देवाचे दास म्हणतात दुःखाविषयी सर्वात महत्वाची गोष्ट हीच आहे की परमेश्वर त्याला तुमच्या फायद्यासाठी वापरू शकतो. कदाचित हे आम्हाला त्या ठिकाणी न पटणारी गोष्ट आहे, मलाही पटले नाही.
कशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता की दुःख परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आमच्या फायद्यासाठी वापरू शकतो? मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन वाचत असताना मी परमेश्वराला प्रश्न विचारला आणि मग प्रभूने मला उत्तर दिलं. वाचा कोरिन्थीकरास दुसरे पत्र याचा 4था अध्याय. कोरिन्थीकरास पत्र याचा 4था अध्याय, दुसरे पत्र याचा 4था अध्याय आणि त्याचं 17वं वचन मी तुमच्यासाठी यासाठी वाचतो की तुम्ही ते समजावं. या ठिकाणी लिहिलेलं आहे, काढलं सर्वांनी. कोरिन्थीकरास दुसरे पत्र 4था अध्याय 17व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, कारण आम्हावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करीते. हालेलुया. समजतंय का? इथे लिहिलेलं आहे, आमच्या जीवनामध्ये येणारे तात्कालिक संकट व हलके संकट हे आम्हासाठी, हे जे छोटे संकट आम्ही ज्याला फार मोठा आमच्या नजरेमध्ये बनवून ठेवलेला आहे, परमेश्वराच्या दृष्टीने अतिशय कमजोर, अतिशय त्या ठिकाणी छोटस आहे, परंतु देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की येणारं हलकं संकट आमच्या जीवनामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करणारा आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आम्हाला हे समजणं गरजेचं आहे, पण आम्ही हे स्वीकारत नाहीये का प्रभू आमच्या जीवनामध्ये दुःख पाठवू शकतो. प्रेज द लॉर्ड. आम्हाला वाटतच नाही का प्रभू एखादं दुःख आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आमच्या फायद्याकरता वापर करू शकतो. काही द्वार देवापासून तुमच्या जीवनामध्ये यामुळे बंद झालेले आहे कारण की देवाची इच्छा आहे. काही काही लोक तुम्हाला सोडून यासाठी गेलेले आहे का परमेश्वराने त्यांना तुमच्या जीवनासाठी पाठवलेलंच नव्हतं, तर परमेश्वराने तुमच्या जीवनामध्ये एक महान गोष्टींसाठी तुम्हाला तयार करण्याकरता त्यांना तुमच्या जीवनामध्ये पाठवलं का तुम्ही त्या ठिकाणी शिकावं का परमेश्वराशिवाय कोणतीही गोष्ट तुमच्या जीवनात फायद्याची नाहीये. हालेलुया. कारण देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी संबंधाने आहे ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये त्याला पूर्ण करायच्या आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, एखादा व्यक्ती जेव्हा प्रार्थना करतो, बायबल वाचतो, तो बाप्तिस्मा घेतलेला आहे, तो देवाच्या उपस्थितीमध्ये येणारा आहे, तो आराधना करणारा व्यक्ती आहे आणि त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी परमेश्वराचं गौरव व्हावं असं त्याला वाटत आहे आणि त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये या सर्व गोष्टी करूनही जर आपल्या जीवनामध्ये दुःख भोगत आहे, तर देवाचं पवित्र वचन सांगतं, डॉक्टर बिली ग्रॅम या प्रकारे म्हणतात की ते दुःख त्याच्या जीवनामध्ये त्याच्या नाशासाठी नाही, त्याच्या फायद्यासाठी आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, मी योसेफाच्या जीवनाविषयी त्या ठिकाणी वारंवार त्या ठिकाणी बघत असतो. योसेफाच्या जीवनाविषयी जर तुम्ही त्या ठिकाणी वाचलं तर त्याच्या जीवनाविषयी लिहिलेले वयाच्या 17व्या वर्षी त्याला त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये टाकलो. वयाच्या 17व्या वर्षी खड्ड्यामध्ये एका तरुण लेकराला त्या ठिकाणी टाकलं. त्याच्याविषयी देवाचं पवित्र वचन आम्हाला या प्रकारे सांगतं की त्याच्या जर तुम्ही त्याचं वाचलं, त्याच्या जीवनाविषयी वाचलं तर त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराची योजना जी आहे वयाच्या 17व्या वर्षी त्या ठिकाणी चालू झाली आणि त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की त्याच्याविषयी त्याच्या आईला त्या ठिकाणी अगोदरच त्या ठिकाणी अभिवचन दिलं होतं आणि ते अभिवचन दिलेलं होतं त्याच्या आईच्या उदरामध्ये असतानाच त्या ठिकाणी त्याला परमेश्वराने कृपा दिलेली होती आणि ती जी योजना आहे त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे वयाच्या 17व्या वर्षी त्या ठिकाणी चालू झाली आणि त्या ठिकाणी एकदा बाप त्याला म्हणाला की बघ तुझे भावंड जे आहे ते कुठे गेलेले आहे, ते शेरड मेंढर चालण्याकरता तिकडे गेलेले आहे, तू काय कर त्यांची विचारपूस करून ये, त्यांना खाय प्यायला काहीतरी घेऊन जा. आणि योसेफ जो आहे त्या ठिकाणी 17 वर्षाचा एक तरुण त्या ठिकाणी आपल्या घरातून निघतो. जंगल त्या ठिकाणी होतं, त्या ठिकाणी होतं, सर्व ठिकाणी तो विचारत आहे माझे भाऊकडे पाहिले का? ते म्हणाले पुढे आहे. भावांना भेटण्याकरता उत्कंठ घेऊन त्या ठिकाणी आनंदी मनाने चाललेला आहे, परंतु भाऊ दुरून त्या ठिकाणी पाहता आणि त्यांनी मनामध्ये पहिले विचार केला याला मारून टाकू. त्या ठिकाणी हा इकडून चाललाय भेटायला, आनंदाने चाललेला आहे, ते तिकडून विचार करत आहे जसा इथं आला याला मारून टाकायचं. परंतु परमेश्वराची योजना होती योसेफाला जिवंत ठेवायचं. भावांनी विचार केलेला मारून टाकू, पण एका भावाच्या मनामध्ये प्रभूने घातलं नाही याला खड्ड्यात टाकायचंय. हालेलुया. आणि जेव्हा योसेफ त्या ठिकाणी आला त्यांनी त्याला धरून त्याला मारल्यानंतर खड्ड्यामध्ये टाकलं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो पहिलं योसेफाच्या जीवनामध्ये ते जे काम झालं ते म्हणजे त्याला त्या ठिकाणी देवाची योजना ही होती की त्याने खड्ड्यात जावं. प्रेज द लॉर्ड. खड्ड्यात टाकून दिलं.
त्या ठिकाणी तुम्ही म्हणाल हे देवाचं काम कसं काय होऊ शकतं, की त्या ठिकाणी मी पाहिलेलं आहे ज्या ठिकाणी एक परमेश्वर जो आहे तो कोणा व्यक्तीला त्या ठिकाणी त्याचा नाश करत नाही, त्याला दुःख देत नाही. आम्ही प्रभूमध्ये आलो, प्रभूला आम्ही त्या ठिकाणी म्हणतो प्रभू माझ्या जीवनामध्ये दुःख आहे, प्रभू म्हणतो त्या ठिकाणी माझी योजना आहे. आणि तुम्ही म्हणता कस काय आम्ही तुझी योजना समजायची? अरे लोक तुझ्याकडे येतात, ते प्रार्थना करतात, त्यांना सुटका मिळते, बंधनातून निघतात, आजार बरे होतात, त्यांना चांगल्या गोष्टी मिळतात, आणि माझ्या जीवनामध्ये असं का होतं? प्रश्न आहे आमचा. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, लोक म्हणतात अरे लोक देवाकडे आल्याने बरे होतात, मी तर अजून संकटामध्ये पडत आहे. योसेफाच्या जीवनामध्ये तेच झालं. वयाच्या 17व्या वर्षी देवाची योजना त्याच्या जीवनामध्ये चालू झाली, आणि त्या ठिकाणी पहिली योजनेचं पहिलं काम त्याच्या जीवनामध्ये काय झालं? देवाच्या योजनेनुसार कोण तो कुठे आहे? खड्ड्यामध्ये आहे. खड्ड्यामधून त्याला काढलं, विसरून त्या ठिकाणी त्याचे भाऊ म्हणाले नको नको, याला खड्ड्यात नको टाकायला, याला काय करू, इस्माईल लोकांचा ताफा चाललेला आहे, त्यांच्यासोबत त्याला विकून टाकू. दुसरं काम त्याच्या जीवनामध्ये झालं, त्याला विकून टाकलं. विकून टाकल्यानंतर गुलाम बाजारांमध्ये त्या ठिकाणी त्याच्यावर बोली लागली गेली. त्याला म्हटलं कोणी 1 रुपया म्हटलं असेल, कोणी 2 रुपये म्हटलं असेल, 3 रुपये. आजच्या भाषेमध्ये तिकडे त्या ठिकाणी वेगळे वेगळे त्या ठिकाणी करन्सी होत्या. जुन्या काळातल्या करन्सी आम्हाला माहिती नाही. आणि त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की त्याच्यावर बोली लागली. पोटीफर नावाच्या एका व्यक्तीने त्याला आपल्या सेवेसाठी त्या ठिकाणी विकत घेतलं. त्याच्या घरामध्ये तो गेला. तिथे जाऊन त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की परमेश्वर त्या ठिकाणी त्याला तिथे घेऊन गेला. तिथे घेऊन गेल्यानंतर त्याच्या पत्नीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप त्या ठिकाणी घेतला. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं तिथून तो तुरुंगामध्ये गेला. आणि तुरुंगामध्ये गेल्यानंतर बघा एकामागे एक काम जे आहे त्याच्या जीवनामध्ये कोणतंच चांगलं होत नाही ना. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो त्याच्या चुकीच्या आरोपामध्ये त्याला तुरुंगात टाकलं. जर तुमच्या जीवनामध्ये प्रभू कार्य करतो आहे आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जर वाटत असेल चांगलं जीवन आम्ही त्या ठिकाणी जगावं, परंतु तुम्ही तुरुंगामध्ये जात आहे, चुकीच्या आरोपामध्ये तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला नुकसान सहन करावं लागत आहे. देवाचं पवित्र वचन सांगते एकामागे एक संकट तुमच्या जीवनामध्ये येत असताना तुम्ही हा विश्वास करूच शकत नाही की हे दुःख परमेश्वरापासून आहे. आम्ही विश्वासच करू शकत नाही का हे काम परमेश्वराचं आमच्या जीवनासंबंधाने. आमच्या मनामध्ये संशय उत्पन्न व्हायला सुरुवात होती. आणि हा संशय जो आहे तो आम्हाला देवापासून त्या ठिकाणी काय करतो? दूर करायला सुरुवात करतो. कारण की आम्हाला गडबड वाटायला लागते. आम्हाला वाटतं नाही खरंच परमेश्वर आमच्या पक्षाचा नाही. प्रेज द लॉर्ड. काही लोकांना मी बोलताना ऐकलेलं आहे एखादी चूक त्या ठिकाणी केल्यानंतर त्याची शिक्षा जर देवाने दिली तर त्या सहन करण्याकरता काय अडचण नाहीये, काय हरकत नाहीये. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं इथे समस्याची एका पाठीमागे एक रांग लागलेली आहे. इथे संकट आहे, आव्हान आहे, आजारांची रांग त्या ठिकाणी लागलेली आहे. आणि यामध्ये आम्ही काय करतो? आमचा विश्वास जो आहे तो हळूहळू गमवायला सुरुवात करतो. प्रेज द लॉर्ड. इथे आम्ही मागे पुढे आमचा विश्वास जो आहे तो मागे पुढे होऊन आम्ही काय करतो? देवापासून वेगळं होण्याचा निर्णय करतो. जे की पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं देवाला सोडावं असं दुष्ट मन कोणामध्ये उत्पन्न होऊ नये. हालेलुया. 17व्या वर्षी योसेफाचा त्या ठिकाणी खड्ड्यात टाकलं. एक वचन त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये मी तुम्हाला सांगतो एका वचनामध्ये सुद्धा आम्हाला वाचताना आढळलं नाही का प्रभूने त्याला सांगितलं जेव्हा तो खड्ड्यात होता आणि प्रभू त्यासोबत बोलला हे योसेफा टेन्शन घेऊ नका, टेन्शन लेणे का नाही मैं तेरे साथ. योसेफ खड्ड्यामध्ये आणि योसेफाला प्रभू म्हणाला एक वचन बायबल मध्ये दाखवा का प्रभू त्याला म्हणतो हे योसेफ टेन्शन घेऊ नको, मला माहिती आहे हा माझ्या योजनेचा भाग आहे, तू टेन्शन घेऊ नको, मी तुझ्या बरोबर आहे. नाही सांगितलं. खड्ड्यातून विकलं. एकदा सुद्धा प्रभू म्हणाला नाही काळजी करू नको माझ्या योजनेचा भाग आहे. पोटीफराच्या घरामध्ये त्या पत्नीने त्याच्यावर वाईट नजर टाकून त्याच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली त्या तुरुंगामध्ये टाकलं. तिथे गेल्यानंतर योसेफाला त्या ठिकाणी प्रभू म्हटला नाही का तू काळजी करू नको माझ्या योजनेचा भाग आहे. Praise the Lord. मी तुम्हाला सांगू इच्छितो या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की योसेफावर त्या ठिकाणी एका मागे एक त्या ठिकाणी संकट येत आहे आणि त्या ठिकाणी प्रभूने एकदा सुद्धा त्याला म्हटलं नाही का योसेफा टेन्शन घेऊ नको योजनेचा भाग माझा आहे. आणि त्या ठिकाणी आम्हाला असं पाहायला मिळतं एकदा सुद्धा प्रभू त्याला त्या ठिकाणी म्हटला नाही. परंतु बायबल मध्ये ठिकठिकाणी लिहिलेलं आहे परमेश्वर त्याच्या बरोबर होता, परमेश्वर त्याच्या बरोबर होता. तो खड्ड्यात पडला परमेश्वर त्याच्या बरोबर होता. त्याच्यानंतर त्याला विकलं परमेश्वर त्याच्या बरोबर होता. पोटीफराच्या घरात परमेश्वर त्याच्या बरोबर होता. तुरुंगामध्ये परमेश्वर त्याच्या बरोबर होता. आणि जेव्हा तो मिस्राचा प्रधान झाला तेथेही परमेश्वर त्याच्या बरोबरच होता. हालेलुया. दिसत नाही ना आम्हाला कधी कधी. आत्ताच वचन वाचलं आमच्यावर येणारं तात्कालिक हलकं संकट आमच्यासाठी सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करणार आहे.
अनेक वेळेला आमचं मन, आमचं मस्तिष्क त्या ठिकाणी अस्थिर होतं. आम्हाला कळत नाही जीवनामध्ये काय चाललेलं आहे, आम्ही काय केलं, असा कोणता गुन्हा केला की आमच्या जीवनामध्ये या साऱ्या परिस्थिती त्या ठिकाणी येत आहे. आम्ही म्हणतो एक संकट आलं तर चांगलं आहे ना, पण संकटाची राग एका पाठीमागे एक आलेली आहे. आणि त्या ठिकाणी ठीक आहे, एक आजार आला, दुसरा आजार निघाला, दुसरा आजार निघाल्यानंतर घरामध्ये वाद झाल्यानंतर त्या ठिकाणी कामावर त्या ठिकाणी आम्हाला काढून टाकलं. काम गेलं तर गेलं, घरही त्या ठिकाणी जप्तीची ऑर्डर आली, आमची जप्तीची आली, शेतीवरून त्या ठिकाणी भांडणं झाले. एका पाठीमागे एक त्या ठिकाणी संकट आमच्या जीवनामध्ये येत असताना आमचा विश्वास कधी कधी आम्ही गमावण्याकरता त्या ठिकाणी तयार होतो. आम्ही म्हणतो नाही, हे संशय आमच्या मनामध्ये उत्पन्न होतो. आम्ही म्हणतो आता नाही, देवाला सोडून द्यायचं, आता नाही, आमच्या जीवनामध्ये सर्व वाईट होतं, नाही बाळक साहेब आता सहन होत नाही, बाळक साहेब आता सर्व संपलं, देवा आता सहन होत नाही, काय करू समजत नाही. प्रभू म्हणतो अरे तू काळजी कशाला करतो, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. म्हणा प्रभू माझ्या बरोबर आहे. आपल्या शेजाऱ्यांना सांगा, म्हणा प्रभू तुमच्या बरोबर आहे. तुमच्या प्रत्येक स्थितीमध्ये, तुमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभू तुम्हाला कधीच सोडणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो योसेफाच्या जीवनामध्ये योसेफाला तर त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये जावं लागलं, तुरुंगामध्ये जावं लागलं, नाना प्रकारच्या संकटांना सामोरं जावं लागलं, परंतु योसेफाने परमेश्वराविषयी कधी संशय केला नाही, कारण की त्याला विश्वास होता ज्याने माझ्या जीवनासंबंधाने एक योजना केलेली आहे, तो येणाऱ्या दिवसांमध्ये तो पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये आम्हाला विश्वास योग्य बनून राहायचं आहे. मी तुम्हाला सांगतो आमच्या सर्वस्वामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे का त्याला माहिती होतं की मी परमेश्वरासोबत खरेपणाने चालत आहे, माझ्या जीवनामध्ये कधीच माझं वाईट होऊ शकत नाही. नेहमी लक्षात ठेवा, जो परमेश्वरासोबत योग्य आहे, ज्याचं नातं परमेश्वरासोबत स्थिर आहे, तो व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये किती संकट, किती दुःख, किती आजार, किती क्लेश जरी आले तर त्याचं अनर्थ, त्याचं वाईट कधीच होणार नाही. आमेन. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो या सर्व परिस्थितीमध्ये योसेफाने आपल्या जीवनामध्ये प्रभूवर विश्वासच केला. तो टिकून राहिला देवाच्या योजनेमध्ये. आणि काय झालं, शेवटी जेलमधून निघाला आणि मिस्राचा प्रधान त्या ठिकाणी. प्रेज द लॉर्ड. किती अद्भुत गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये येणारं संकट आमच्यासाठी सार्वकालिक जीवनाचा भार त्या ठिकाणी उत्पन्न करतं. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. कधी कधी देवाच्या योजना आम्हाला समजत नाही, परंतु आम्हाला टिकून राहायचं आहे. भलेही आम्हाला देवाची योजना समजत नाही, परंतु देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, इर्मिया 29:11 मध्ये लिहिलेलं आहे का तुम्हा संबंधाने माझी योजना आहे, ती अनिष्टाची नाहीये, ती भावी सुस्थितीची आशा देणारी आहे. पुष्कळ लोक त्या ठिकाणी या गोष्टींना ओळखत नाही, परंतु आज हे ओळखा की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये ज्याही गोष्टी त्या ठिकाणी पाठवत आहे, त्या गोष्टींमध्ये त्याला त्याचा गौरव प्रकट करायचा आहे. म्हणून टिकून राहा, प्रभूमध्ये विश्वास योग्य बनून राहा. हालेलुया. शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे. आम्हा विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये जेही होतं ते देवाच्या गौरवासाठी होतं. भलेही आमची जीवनाची सुरुवात वाकडी तिकडी का असेना, परंतु शेवट जो आहे तो गौरवी आणि अद्भुत झाल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आमची रात्र रडण्याने सुरू होते, परंतु पहाट आमची हसण्याने होते. हे देवाचं पवित्र वचन आहे. हे देवाचं सामर्थ्य आहे का जो आम्हाला म्हणतो टिकून राहायचं आहे. तुम्हाला माहित आहे योसेफाच्या वडिलांनी, ज्याचं नाव होतं याकोब, त्याने आपल्या लेकरासाठी आपल्या हाताने झगा विणलेला होता. माहित आहे ना तुम्हाला, बायबल मध्ये लिहिलेला आहे. आणि त्याला तो त्या ठिकाणी झगा त्या ठिकाणी दिलेला आहे. आता बापाने जर स्वतःच्या हाताने त्या ठिकाणी झगा शिवला तर ते लेकरू त्याचं किती प्रिय असेल बरं. कोणासाठीच नाही केलं, पण योसेफासाठी त्याच्या भावांनी त्याचा झगा त्या ठिकाणी काय केला, उतरवला. तो रक्तात बुचकळला आणि बापाला म्हटलं तुझ्या पोराला जनावरांनी त्या ठिकाणी खाऊन टाकलं. तिथून पुढे गेला, गुलाम म्हणून गेला, पोटीफराच्या घरामध्ये गेला, तिथेही त्याला एक झगा देण्यात आला. जेव्हा पोटीफराच्या पत्नीने त्याच्यावर वाईट नजर टाकली आणि जेव्हा तिने त्याचा कपडा धरला तर त्याचा कपडा जो आहे तो झगा त्या ठिकाणी असं पाहायला मिळतं. बायबल सांगतं तो झगा तिच्या हातात आला, तो तिने आपल्या जवळ ठेवला. त्याला सांगितलं की याने माझ्यासोबत असं केलं. त्या झगाच्या जोरावर त्या ठिकाणी त्याला तुरुंगामध्ये टाकलं. बापाने घातलेला झगा त्या ठिकाणी उतरवला.
पोटीफराच्या घरात मिळालेलं सगळं त्या ठिकाणी त्याच्यापासून उतरवला. परंतु योसेफ देवाच्या योजनेमध्ये होता. ज्या दिवशी तुरुंगातून परमेश्वराने त्याला बाहेर काढलं, प्रधान त्या ठिकाणी जेव्हा तो मिस्राचा प्रधान बनला, मी तुम्हाला सांगतो त्याच ठिकाणी त्याला मखमलीचा सुंदर असा पोशाख जो सर्वोत्तम आहे तो त्याच्या अंगावर त्या ठिकाणी घालण्यात आला. हे आहे देवाचे सामर्थ्य. हालेलुया. या गोष्टी करणारा परमेश्वर आहे. आज अनेक लोक आम्हाला खेचण्याचा प्रयत्न करताय. आज अनेक लोक आम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करताय. आज आमच्या परिवारामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय. आमच्या विरोधात कटकारस्थान करण्याचा प्रयत्न करताय. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं की तुझ्या विरोधात बोलणाऱ्या प्रत्येक जिभेला तू दोषी ठरवशील. तुझ्या विरोधात बनणाऱ्या प्रत्येक हत्यारांना तू त्या ठिकाणी रक्त त्या ठिकाणी ठरवशील. कारण की बायबल सांगतं तुझ्या विरोधात बनणारे कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही. कारण की तुझ्या बाजूने जो आहे तो जगातल्या सर्व परिस्थितींपेक्षा मोठा आहे. हालेलुया. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. म्हणून बिली ग्रॅहम त्या ठिकाणी आम्हाला या प्रकारे सांगतात की देवापासून सर्वात महत्वाची दुःखाविषयी सर्वात महत्वाची गोष्ट हीच आहे का परमेश्वर त्याला तुमच्या फायद्यासाठी वापरू शकतो. योसेफाच्या जीवनामध्ये दुःख आलं ते त्याच्या फायद्यासाठी आलं. तुम्हाला माहित आहे हे झालं योसेफाविषयी. रूथ विषयी काय वेगळं आहे हो. तुम्हाला माहित आहे रूथ कोण होती? रूथ एक मवाबी स्त्री होती. ही मवाबी स्त्री अशी स्त्री जिच्या परिवारांवर त्या ठिकाणी 10 पिढ्यांचे त्या ठिकाणी शाप आहे. हे 10 पिढ्यांपर्यंत देवाच्या मंदिरामध्ये येऊ शकत नाही हा शाप त्यांना मिळालेला आहे. अरे जगामध्ये पहा कोणत्याही आई वडिलांना असं वाटेल की त्यांच्या मुलीला त्या ठिकाणी चांगलं स्थळ यावं. जसं मी माझ्या घरामध्ये माझ्या पोरीवर प्रेम करते तसंच ते प्रेम करणारे तिला तिच्या घरामध्ये त्या ठिकाणी मिळावे अशी एक अपेक्षा घेऊन आजकालची जनरेशन जी आहे ते आपल्या लेकरांसाठी त्या ठिकाणी स्थळ शोधत आहे. बरोबर ना? काही चुकीचं बोललो का? नाही तर तुम्ही म्हणाल मी माझ्या पोरीला घरातले हाणते तिकडे जाऊन मी तिने मार खाल्ला पाहिजे. असं कुणी आहे का? नाही. आपल्या लेकरांविषयी प्रत्येक व्यक्ती चांगल्या गोष्टीचा विचार करतो. रूथ संबंधाने तिच्या घरच्यांनी असाच विचार केला असेल की जसं माझं पोरगी या ठिकाणी माझ्या घरामध्ये आहे तसं तिथेही त्या ठिकाणी जेव्हा त्या घराशी जोडली जाईल त्या ठिकाणी तिच्या जीवनामध्ये तिचं चांगलं व्हावं. देवाचं पवित्र वचन सांगतं की त्या ठिकाणी एक स्त्री आपल्या परिवारासहित त्या ठिकाणी बेथेल नगर सोडून मवाबामध्ये गेली. जिचं नाव होतं नामी. तिला त्या ठिकाणी तिच्या पतीचं नाव होतं अलिमलेक. तिच्या मुलाचं नाव होतं महलोन आणि खिल्योन. 2 पोरं होतं तिला. तिथं गेले त्या ठिकाणी. त्याच्यापैकी एका सोबत त्या ठिकाणी रूथचं लग्न झालं. आणि रूथचं लग्न झाल्यानंतर त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे 10 वर्षांपर्यंत रूथला लेकरू बाळ झालेलं नाही. त्या जमान्यामध्ये जर एखाद्या स्त्रीला त्या ठिकाणी लग्न झाल्यानंतर लेकरू झालं तर तो सर्वात मोठा आशीर्वाद त्या ठिकाणी मानला जात होता. जसं आजही त्या ठिकाणी लोक आशीर्वाद मानतात परंतु त्या जमान्यामध्ये एका स्त्रीला लग्नानंतर लेकरू होणं हा सर्वात मोठा आशीर्वाद त्या ठिकाणी मानला जात होता. आता बघा ना एक स्त्री जी आहे आपल्या परिवारासोबत त्या ठिकाणी एक नवी सुरुवात केलेली आहे. नामीच्या कुटुंबाला त्या ठिकाणी जोडल्या गेल्यानंतर काही दिवस 10 वर्ष त्या ठिकाणी तिला लेकरू बाळ नाहीये. 10 वर्षानंतर त्या ठिकाणी बिना अपत्याचं राहत असताना त्या ठिकाणी दुःख मनामध्ये आहे. दुःख मनामध्ये असतानाच एक घटना घडली. सासरा जे आहे ते जग सोडून निघून गेला. सासरा जग सोडून निघून गेला. त्याच्या पाठीमागे तिचा भाया जो आहे तिचा त्या ठिकाणी तिच्या नवऱ्याचा मोठा भाऊ जो आहे तो हे जग सोडून निघून गेला. आणि एवढंच नाही इथवर त्या ठिकाणी थांबलं नाही. त्या ठिकाणी झालं काय तिचा नवराही त्या ठिकाणी जग सोडून निघून गेला. 3 विधवा एका घरामध्ये आहे. जी मोठी होती अर्पा जिचं नाव. ती अर्पा आली आपल्या सासूचं त्या ठिकाणी तिने चुंबन घेतलं आणि तिला सोडून त्या ठिकाणी गेली. रूथ त्या ठिकाणी टिकून राहिली. काय गरज आहे थांबायची? परंतु बघा ना काय स्वप्न घेऊन त्या ठिकाणी ती आली असेल. देवाचं पवित्र वचन सांगतं 10 पिढ्यांचा शाप आहे जीवनामध्ये. ज्या ज्या व्यक्ती सोबत त्या ठिकाणी जोडली जात आहे त्याच्या जीवनामध्ये ते तिच्यापासून त्या ठिकाणी हिरावून घेत जात आहे. ते जगातून निघून जात आहे. ज्या घराला त्या ठिकाणी त्या नामीच्या परिवाराला जेव्हा ती जोडली गेली बायबल सांगतं तिचा सासरा मेला, तिचा भाया मेला, तिचा नवराही गेला. अरे 10 वर्षांमध्ये तिला एक लेकरू सुद्धा त्या ठिकाणी झाला नाही. ही किती मोठी दुःखाची गोष्ट आहे. सर्व भार तिच्यावर आहे. दोष भावना आहे. मी एका घरामध्ये त्या ठिकाणी गेलो होतो. त्या बहिणीने मला एक गोष्ट सांगितली. तिने सांगितलं का आमच्या घरामध्ये जेव्हाही कुठे भांडणं होतं, जेव्हाही कधी भांडणं होतं, सून आहे ती त्या घराची आणि भांडणं झाल्यानंतर सगळं घुमून फिरून कुठूनही आलं कोणताही विषय असला ना नातेवाईकाचा जरी विषय असला तर घुमून फिरून जे आहे ते माझ्यावरच येऊन त्या ठिकाणी पडतं.
आणि ते म्हणतात तुझ्यामुळेच झालं. दादा किती दिवस ऐकायचं? चूक नसताना गोष्टी ऐकाव्या लागतात. मी काय करू शकत नाही. जेव्हा मी त्या ठिकाणी काही करू शकत नाही, मी जाते बाथरूम मध्ये जाते, त्या ठिकाणी नळ आहे तो चालू करून देते, त्याचा मोठा आवाज त्या ठिकाणी होत असताना मी स्वतःच्या तोंडात त्या ठिकाणी झापडी मारते आणि मोठमोठ्याने ओरडून रडते. मी काय करू शकते? कस तरी झालं. एक व्यक्ती जिच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक स्थितीमध्ये तिने पाहिलं दुःख आहे, क्लेश आहे, यातना आहे, विपत्ती आहे. कदाचित तिला लोक म्हटले असेल, अरे काय त्या परिवाराला जोडली, सारे माणसं खाऊन टाकले. प्रेज द लॉर्ड. परंतु रूथने नामीला सोडलं नाही. ती म्हणाली, तुझे लोक ते माझे लोक, तुझे जिथं तुला पुरतील तिथे मलाही पुरतील, मी तुला कधी सोडून जाणार नाही. आणि तिने एक गोष्टीचं त्या ठिकाणी कबुली केली. ती म्हणे, आता मी सर्व सोडते, तुझ्या परमेश्वराला मी माझा उद्धार करता, माझा परमेश्वर म्हणून स्वीकारते. त्या दिवसाचा निर्णय तिचं जीवन बदलवणारा ठरला. त्या ठिकाणी बायबल सांगतं, बोआज नावाचा एक व्यक्ती त्या ठिकाणी जो देवाचं भय मानणारा होता, त्याच्याबरोबर तिचा विवाह झाला. आणि बायबल मध्ये तिच्याविषयी लिहिलेलं आहे. मला हे वचन वाचताना त्या ठिकाणी फार आवडतं. तुम्ही जर वाचलं रूथ याचं पुस्तक, त्या ठिकाणी त्याचा 4था अध्याय, रूथ 4था अध्याय, आणि त्याच्या जर तुम्ही 18व्या वचनापासून जर त्या ठिकाणी वाचलं तर त्याच्या मध्ये आम्हाला असं पाहायला मिळतं की रूथ विषयी लिहिलेलं आहे, पेरेसाची वंशावळ ही पेरेसाला हेस्रोन झाला, हेस्रोनास राम झाला, रामास अम्मीनादाब झाला, अम्मीनादाबास नहशोन झाला, नहशोनास सल्मोन झाला, सल्मोनास बोआज झाला, बोआजास ओबेद झाला, ओबेदास इशाय झाला, आणि इशायास दावीद झाला. एक 10 वर्ष 10 पिढ्यांचा शाप घेऊन चालणारी एक स्त्री जेव्हा परमेश्वरासोबत नामीच्या देवाबरोबर त्या ठिकाणी जुडल्या जाती, बायबल सांगतं तिचा इतिहास परमेश्वराने बदलून टाकला. हालेलुया. तिच्या वंशामधून कोण आला माहिती आहे? दावीद आला. आणि दावीदाच्या वंशामधून कोण आला? प्रभू येशू आला. अगोदर 10 पिढ्यांसाठी शाप आहे, अगोदर 10 पिढ्यांवर शाप आहे, परंतु जेव्हा प्रभू सोबत परमेश्वरासोबत जुळल्या गेली, त्याच्या योजनेचा भाग झाली, आता 10 पिढ्यांसाठी आशीर्वादांचं कारण बनलेली आहे. हालेलुया. समजून घ्या या गोष्टींना. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. हे इथून दाविदाचं घराणं आलं, दाविदाच्या घराण्यातून प्रभू येशू आला, आणि प्रभू येशूच्या वंशावळीमध्ये रूथचं नाव आलं. मी तुम्हाला सांगतो, स्टार्टिंग सुरुवात पिढ्यांच्या शापापासून आहे, परंतु शेवट पिढ्यांच्या आशीर्वादांसाठी आहे. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, प्रभू तुमच्या दुःखाला तुमच्या फायद्यासाठी वापरू शकतो. प्रेज द लॉर्ड. आपल्या शेजाऱ्यांना सांगा, म्हणा, प्रभू तुमच्या दुःखाला तुमच्या फायद्यासाठी वापरू शकतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही प्रभूमध्ये चालता आणि तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे, तर परमेश्वराच्या योजनेचा तुम्ही भाग आहे. पण कधी आपल्या मुखाने दुःख मागू नका बरं का. कधी आम्ही काय लय ओव्हर स्पिरिच्युअल होतो, लय अति धार्मिक होतो. कधी मी म्हणालो ना, प्रभू तुझ्या नावासाठी 2 फटके बसू दे. प्रभू म्हणाला, अरे ज्या दिवशी फटके बसतील सेवा सोडशील, घाई करू नका. हा सत्य आहे. तुम्हाला काय वाटतं प्रभू बोलत नाही? कोणाला वाटतं प्रभू बोलत नाही? हा, आम्हाला लहानपणी एक गाणं त्या ठिकाणी शिकवलं होतं, दगडाचा देव त्याला जपू जपू ठेव. तुम्ही गायलं की ते कधी? नाही ना, नाही गायलं ना. अरे माझा प्रभू जिवंत आहे, तो माझ्यामध्ये राहतो. Corinthians 16 मध्ये 1 Corinthians 16 मध्ये तो म्हणतो, तुझं अंतःकरण तुझं शरीर देवाचं मंदिर आहे, माझं मंदिर आहे, त्याच्यामध्ये मी राहतो. हालेलुया. तो प्रभू जेव्हा आमच्या जीवनामध्ये काही गोष्टी आम्ही कधी म्हणतो, नाही देवा मला 2 फटके बसू दे, तुझ्या नावासाठी फटके. प्रभू म्हणतो, नाही रे, नाही सहन होणार तुला. प्रभू तुझ्या नावाकरता अपमान झाला तरी चालेल, मला पाहिजे अपमान. अरे कशाला पाहिजे? सहन करू शकतो का? बळजबरी कशाला दुःख मागता? मी तुम्हाला सांगतो, ज्या गोष्टी परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये अलाव करतो त्या गोष्टी, नाही पाळक साहेब, नाही मी चुकीचा आहे पाळक साहेब, मग देवान मला शिक्षा करावी. अरे कशाला शिक्षा करावी? बायबल मध्ये लिहिलेलं आहे,
जर तुम्ही आपली पापपत्रे घेतो, तो विश्वसनीय न्यायी आहे, तो तुम्हाला सर्व पापांपासून सर्व अनितीपासून प्रभू येशूच्या रक्ताद्वारे शुद्ध करेल, हे त्याने सांगितलेलं. क्षमा करणारा बाप आहे तो. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये स्वतःहून आम्हाला दुःख मागायचं नाहीये. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला वाटतं तुमच्या जीवनामध्ये जर देवाची योजनेचा भाग त्या ठिकाणी पूर्ण होत आहे, मी म्हणेल काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये लोकांना समजत नाही की देवाची योजना आहे. पुष्कळ लोकांनी आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या इच्छेने त्या ठिकाणी काही गोष्टींना आमंत्रण दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. मी जसं मागे त्या ठिकाणी सांगितलेलं होतं ना, पुष्कळ लोक त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये त्यांना वाटत नाही पाळक साहेब देवाची योजना आहे. अरे कशाला? आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. पुष्कळ वेळेला लोकांनी आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टींना आमंत्रण दिलेलं आहे, असं समस्यांना आमंत्रण दिलेलं आहे, ज्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आम्हाला नुकसान करणाऱ्या आहे. प्रेज द लॉर्ड. मी मागे उदाहरण दिलं होतं. एक व्यक्ती सारखा एका बहिणीकडे जाऊन बसायचा आणि त्या ठिकाणी त्याला विचारलं, बाबा तू कशाला जातो? ते म्हणाले, पाळक साहेब विधवा आहे ती. अरे बाबा तुला काय गरज आहे? मंडळी आहे, तिचे परिवार आहे, त्या लोकांची गरज आहे, तू कशाला? नाही काळजी घ्यायला पाहिजे ना. अरे ढोंगी. हा नाही नो काळजी, मग तिला कोण नाही तिचे काम करायला गरज आहे का? कोणी सांगितलं तुला? प्रेज द लॉर्ड. कधी कधी नको त्या ठिकाणी निराकरण विनाकारण समस्या ज्या आहेत त्या आम्ही आमच्या अंगावर त्या ठिकाणी घेऊन टाकतो आणि म्हणतो नाही, आणि मग त्याच्यानंतर जेव्हा त्याचा पस्तावा व्हायला लागतो ना, तेव्हा मग कळतं काय आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जर प्रभूमध्ये खरेपणाने चालत आहात आणि ज्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराकडून आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दुःख जरी झालं तरी हरकत नाही, कारण की तुम्ही देवाच्या योजनेचा भाग आहात. तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये चांगलंच होईल हे देवाचं अभिवचन आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर मग काही गोष्टी आपण बघूया का कशावरून समजायचं का हे जे दुःख आमच्या जीवनामध्ये येणार आहे ते आमच्या जीवनामध्ये देवापासून आहे की नाही आहे. प्रेज द लॉर्ड. हाच प्रश्न आहे ना सर्वांचा. आता तुम्ही म्हणाल हा मुद्द्याचा बोलला, बरोबर ना? कपाळक साहेब म्हणाले तुम्ही खरे का प्रत्येक जे दुःख आहे जे देवापासून येणार आहे ते आमच्या फायद्यासाठी आहे. मग आता ते ओळखायचं कसं ते बी आम्हाला सांगा. मग तेच सांगतो आहे का जे दुःख परमेश्वरापासून येणार आहे ते कसं ओळखायचं, त्याच्या काही गोष्टी पवित्र शास्त्र बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. प्रेज द लॉर्ड. मी पटकन त्या ठिकाणी संपेल. बघा किती वाजले? 11:35 झाले ना. तर एक 25 मिनिटामध्ये आपण जिकडं तिकडं त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू. प्रेज द लॉर्ड. कारण की उपास प्रार्थना आहे, जास्त बोर करण्यामध्ये काही अर्थ नाही है ना. जे झोपले ते प्रेज द लॉर्ड म्हणतील. हो खतरनाक. असाच उत्साह पाहिजे प्रभूच्या उपस्थितीमध्ये. झोप बीप काय आहे मी तर तुम्हाला सांगतो. पुष्कळ लोक त्या ठिकाणी, मी एका बहिणीसोबत बोलत असताना, आता ठीक आहे ना झोपा येतात ना, मी म्हणालो त्या ठिकाणी देवाची उपस्थिती अशी एक जागा आहे. पुष्कळ लोक त्या ठिकाणी आम्हाला म्हणतात, पाळक साहेब आमच्या रात्रीच्या झोपा त्या ठिकाणी हैराण झालेल्या आहे. मी म्हटलं देवाच्या मंदिरामध्ये येऊन पहा. किती मोठा गोंधळ असू द्या, तुम्ही घोरले नाही तर माझं नाव बदलून टाका. प्रेज द लॉर्ड. सत्य परिस्थिती आहे. हा त्याला घरात डुलक्याने येणार, तो रात्री भीतीकडे पाहत राहील, तो त्या ठिकाणी फॅनकडे पाहत राहील, तो त्या ठिकाणी बल्बकडे पाहत राहील, तो खिडकीमध्ये डोकवून पाहीन. पण जेव्हा तो बायबल हातामध्ये घेईल तो एका मिनिटात झोपल्याशिवाय राहणार. प्रेज द लॉर्ड. मला लोक येऊन म्हणतात पाळक साहेब झोप येत नाही. मी त्यांना म्हणतो एक अध्याय वाचून पहा. अशी झोपीन काय कळणार नाही. आणि मी खरंच दिलं होतं. त्यानं बायबलचा एक अध्याय वाचला, इतका गाढ झोपला तो म्हणाला एवढ्या दिवसात मध्ये पहिल्यांदा मला अशी झोप आली. म्हटलं कस काय आली? तो म्हणे वाचताना मला काहीच समजत नव्हतं आणि अशा जांभा यायला लागल्या. मी म्हटलं धन्यवाद देवाच्या नावाला, सैतानाने तुला बायबल वाचून दिला. प्रेज द लॉर्ड. बदललं, त्याचं जीवन बदललं, तो तसाच नाही राहिला, बदलून टाकलं प्रभूने. आमेन. हालेलुया. आजही पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये ते बायबल वाचत नाही. मला बायबलचा विषय काढल्यानंतर मला का बरं परमेश्वर वारंवार तिकडे घेऊन जातो. प्रभू म्हणतो अरे तुझ्या लोकांना सांग, ज्यांना तू परिवार म्हणतो ते माझेही लोक आहे, मी त्याच्यावर खूप प्रेम करतो, त्यांना सांग बायबल वाचा. प्रेज द लॉर्ड. लोक म्हणतात आम्ही बायबल वाचतो ना पाळक साहेब, आणि मला त्यांच्याविषयी काही लोक साक्ष देतात.
ते बायबल वाचता, अहो लबाड आहेत ते. आमच्या सोबत 2 दिवस राहिले, पण एकदा त्यांच्या हातामध्ये मी बायबल पाहिलं नाही. म्हटलं वा, प्रेज द लॉर्ड. सकाळच्या ऑनलाईन प्रार्थना असतात ना. मी जर हुकून चुकून मला लहर आली आणि एखाद्याला उपदेश विचारला तर मला लहर यावी कधीतरी, आणि होईलच ते, हो होईलच ते. आणि मी फोनवर नाही विचारणार, मी घरी जाणार आणि घरी जाऊन मी विचार 5 मिनिटाचा किंवा 10 मिनिटाचा उपदेश करेल. 10 मिनिटाचा उपदेश मी घरी जाऊन विचारणार, त्याच दिवशी विचारेल. एवढं सोपं करून देतो. प्रेज द लॉर्ड. असे मोबाईल आमच्या समोर असतात. मीटिंग इकडे चालू, पाळक साहेबाची स्क्रीन छोटी करून टाकायचं, पाळकाचा तोंड पाहायचा कंटाळा आला म्हणून पाळक आता कॅमेरा समोर येत नाही बरं का. हा, काही लोकांनी मला सांगितलं, पाळक साहेब तुमच्या तोंडाकडे पाहून त्या ठिकाणी भीती वाटते. म्हटलं भीतीसारखं माझ्यामध्ये काय नाही. म्हण तुमचे डोळे असे मोठे मोठे दिसत आहे. मग म्हटलं काय करू. म्हटलं आता ते आहेत तसे तर काय करावं. सकाळी सकाळी त्या ठिकाणी कोणाचे डोळे त्या ठिकाणी एकदम सुंदर, त्या ठिकाणी काजळ लावलेले, एकदम तजेलदार तेजस्वी दिसतील म्हटलं. आणि डोळे सकाळी झोपेतून उठल्यानंतर तुम्ही पहिले त्या ठिकाणी समोर बसतात अशी भूतासारखी येऊन बसायचं. तुम्ही म्हणता आम्ही घाबरलो. अरे मग काय करावं. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे जाणायचंय. आम्ही देवाच्या उपस्थितीत. लोक काय करतात, असा कॅमेरा इकडे खाली करून टाकाय होती ना, सगळ्यांची स्क्रीन खाली होती ना, येते ना खाली, आणि इकडे मस्त पैकी आपलं काम इंस्टाग्रामवर. याला मेसेज करायचं राहिलं ते मेसेज तिकडं. आणि जर मध्येच त्या ठिकाणी पाळक साहेबांनी एखादा डायलॉग बिलॉग मारला तर लगे इकडे लाईक टाकायचं, दनादन टाकायचं. म्हणजे त्याला समोरच्याला बी वाटतं नाही ऐकतोय बरं का, आणि मी येणार दिवसात त्यालाच विचारणार आहे जो त्या ठिकाणी, आणि त्याला बी विचारणार आहे जो नाही करीत. आणि तुम्ही तो फसवून टाकला आम्हाला दोन्ही बाजूने. इकडे बी जाता येणार नाही, तिकडे बी जाता. अरे खरं आहे, मी तुम्हाला सांगतोय का बरं मी बोलतो तुम्हाला आज त्या ठिकाणी हसू येत असेल, परंतु येणार दिवसांमध्ये तुम्ही म्हणाल का त्या ठिकाणी एक माणूस होता, एक पोरग होता, रोज इथं यायचं, रोज दर रविवारी यायचं, आणि त्या ठिकाणी इतकं ओरडू बोलायचं, आणि त्या ठिकाणी जाऊ दे आम्ही वैतागून त्याचं ऐकलं, आमच्या जीवनाची त्याची सवय लावून घेतली, आणि आज त्याच्या नावाला धन्यवाद असो, देवाने त्याच्याद्वारे आमच्याशी भेट घेतली, आणि आज आम्ही या ठिकाणी देवाच्या राज्याची वाटेकरी झालेलो आहे. प्रेज द लॉर्ड. हे आज नाही कळणार, पण एक दिवस कळेल. प्रेज द लॉर्ड. प्रभू महान आहे, प्रभूचं आमच्यावर खूप प्रेम आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये पहिली आणि महत्वाची गोष्ट, जर आमच्या जीवनामध्ये देवापासून दुःख आलं, देवाची इच्छा आहे की तुम्ही जर त्यातून जावं, तर पहिली गोष्ट तुमच्या जीवनामध्ये ही घडेल का परमेश्वर तुमच्या मनाला शांती देईल. देवापासून येणारं दुःख कसं ओळखायचं. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये दुःख येईल तेव्हा तुम्हाला तुमच्या मनामध्ये शांती वाटेल. तुमचं मन अस्थिर होणार नाही, तुम्ही परेशान होणार नाही. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या मनातली शांती त्या ठिकाणी टिकून राहील. प्रेज द लॉर्ड. ज्या गोष्टी देवापासून तुमच्या जीवनामध्ये येईल त्या गोष्टींमध्ये परमेश्वर तुम्हाला शांती देईल. प्रेज द लॉर्ड. कधी कधी आमचं तारुण्य जागा होतं. आम्ही कधी कधी म्हणतो, मला फार सवय होते ना, मी पुष्कळ लेकरांना या ठिकाणी म्हटलेलं आहे, लेकर आहेत विटनेस, आय विटनेस आहे नाही का, इयर विटनेस पण येते, डोळ्यांनी पाहिले, कानांनी बी ऐकले. आणि मी त्यांना नेहमी सांगायचो, अरे मी उगाच आता इथं हे बा अर्थाचा अनर्थ करू नका, मी उदाहरण देतोय. नाही तर काही लोक तेवढ्याच गोष्टी घेतील आणि त्या ठिकाणी त्याचा भाव करते. पण सुरुवातीला मी त्यांना म्हणायचो, अरे लेकरांनो, अरे तुम्ही काय नाही केलं, अरे अशा गोष्टी करून बसलो, अरे उगाच पाळक झालो म्हणून का, नाही तर आज बी आपल्याला प्रेज द लॉर्ड. कधी कधी आम्हाला त्या ठिकाणी जुन्या गोष्टींची आठवण होती. आम्ही म्हणतो, एखादा व्यायाम करायला चाललं तर मलाही फार वाटतं, अरे त्याला म्हणायचं, अरे तू काय, अरे मी जेव्हा जायचो ना. प्रेज द लॉर्ड. प्रभू काय म्हणतो माहितीये का, हे काही कामाचं नाही है ना. तेरी दौलत तेरी शोहरत काम ना आएगी, ये सब सारी दुनियादारी तेरे साथ न जाएगी. दुनिया में तू तन्हा म्हणजे अकेला रह जाने वाला है,
तू कहा होगा जेव्हा प्रभूचं राज्य येईल तेव्हा. प्रेज द लॉर्ड. आणि मी एकदम त्या दिवसांपासून गपचूप बसतो, कारण की मी काहीच बोलत नाही. प्रेज द लॉर्ड. आता या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की जेव्हा प्रभू त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये, देवापासून आमच्या जीवनामध्ये दुःख येतं, तर सर्वात पहिली गोष्ट आमच्या जीवनामध्ये जर कोणती घडेल तर ती म्हणजे आमच्या मनाला शांती वाटेल आणि आमचं मन उदास होणार नाही. प्रेज द लॉर्ड. कधी कधी आमच्या तोंडाकडे पाहून त्या ठिकाणी आम्हाला वाटतं, लोक विचारतात काही खटकलं का, कोणी काय बोललं का. आमचे तोंड असे फुगलेले असतात. प्रेज द लॉर्ड. परंतु त्या दिवसापासून एक गोष्ट मी शिकलो का परमेश्वरापासून येणारं दुःख आमच्या जीवनामध्ये शांती देणारं दुःख आहे. तुम्हाला माहित आहे प्रभू येशू ख्रिस्त नावेमध्ये चालला होता, शिष्य त्याच्या बरोबर होते, प्रभू झोपला होता, वादळ आलं. प्रेज द लॉर्ड. शिष्य त्या ठिकाणी घाबरले, अरे बापरे वादळ आलं. वादळ, आता समुद्रातलं वादळ काय सोपं आहे का. तुम्ही पाहिलं का कधी वादळ पाहिलं समुद्रातलं, कधी टीव्ही मध्ये पाहिलं असेल ना, तर भीती वाटते त्याची. अरे बाप काय लाट आहे. सुनामी पाहिली का. सुनामी जेव्हा त्या ठिकाणी लोकांना त्यांच्या लाटाच्या त्या ठिकाणी नियंत्रणात घेते, तेव्हा अनेक लोकांना त्या ठिकाणी काय करते, मारून टाकते. आणि समुद्रावरती वादळ उठले, नाव यांची डगमग डोले, आणि हे प्रभूला त्या ठिकाणी उठवत राहिले, प्रभू उठ उठ, प्रभू उठ, प्रभू आम्ही. प्रभू झोपलेला आहे. अरे शक्य आहे का. कोण वादळामध्ये झोपतो. कोण झोपतं का वादळामध्ये. झोपतं का. पण प्रभू त्या ठिकाणी झोपलेला होता, कारण की प्रभूने सांगितलं हा माझ्या योजनेचा भाग आहे, हे मी त्या ठिकाणी माझ्या यांच्या जीवनामध्ये अलाव केलेला आहे, परवानगी दिलेली आहे. जर मी याला परवानगी दिलेली आहे तर यातून पार नेणारा सुद्धा मीच आहे. हालेलुया. हे समजायचं आहे आम्हाला की परमेश्वरापासून उत्पन्न होणारं दुःख आमच्या जीवनामध्ये मनामध्ये शांती देतं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे, कारण की प्रभूने स्वतः परवानगी दिली होती. त्याला माहित होतं त्याची योजना काय आहे, म्हणून प्रभू आरामामध्ये झोपलेला आहे. पहिलं चिन्ह, महत्वाचं चिन्ह, जेव्हा देवापासून तुमच्या जीवनामध्ये दुःख येईल, ते दुःख तुमच्या जीवनामध्ये शांती प्रस्थापित करणार आहे. तुम्हाला पस्तावा नाही होणार, तुम्हाला उदास वाटणार नाही, तुम्हाला त्या ठिकाणी टेन्शन येणार नाही. तुम्हाला प्रभू तुमच्या जीवनामध्ये जेव्हा ते दुःख घेऊन येईल, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये अनेक मार्ग तो तुमच्याकरता उघडल्याशिवाय राहणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. एक आंधळा प्रभूकडे आला आणि प्रभूचे शिष्य खवदव त्यांच्या मनामध्ये आहे ना, प्रश्न विचारावा वाटताना कधी कधी. आणि प्रभूचे शिष्य प्रभूकडे आले आणि प्रभूला काय म्हणतात माहितीये का, याच्या आई बापाने पाप केलं म्हणून आंधळा तर नाही जन्माला. करे प्रभू, याच्या आई बापाने पाप केलं म्हणून हा आंधळा जन्माला का. प्रभू म्हणतो नाही रे, हा आंधळा यासाठी जन्माला कारण की याच्या ठाई देवाचा गौरव व्हावा. प्रेज द लॉर्ड. तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे, तुमच्या जीवनामध्ये समस्या आहे, तुमच्या जीवनामध्ये तुमचं सर्वस्व त्या ठिकाणी हिरावून गेलं जातं. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला अनेक वेळ त्या ठिकाणी सांगेल की जेव्हाही परमेश्वराच्या जीवनात, परमेश्वराच्या इच्छेनुसार तुमच्या जीवनामध्ये दुःख येईल, तेव्हा ते तुमच्यासाठी अनेक मोठे मोठे मार्ग तयार करून गेल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. अनुवादामध्ये काय लिहिलेलं आहे माहितीये का, मी तुला पुच्छ नव्हे तुला मस्तक करेल, तू राष्ट्रांना उचलून देशील, तुझा शत्रू एका वाटेने तुझवर चालून येईल, परमेश्वर त्याला 7 वाटांनी पळून लावेल. प्रेज द लॉर्ड. झुंडीने येतील ते, पण असे त्या ठिकाणी विखरून जातील ना, सांगता येणार नाही. ज्या शेतामध्ये रूत काम करत होती ना, त्या शेताची ती मालकीण होती बरं का. तिच्या जीवनामध्ये आलेल्या समस्या तिला थांबवू शकल्या नाही. योबाच्या जीवनामध्ये देवाच्या इच्छेने समस्या आल्या, त्याचा स्तर त्या ठिकाणी बदलून गेला, सारं त्याला दुप्पट मिळालं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, योसेफाच्या जीवनामध्ये समस्या आला, त्याला मिस्राच्या प्रधानमंत्रीपदी बसवून गेल्या. तुमच्यापैकी काही जण समस्येतून जात आहे, तर लक्षात ठेवा, प्रभू तुम्हाला मोठ्या ठिकाणी लवकरच नेण्याकरता तयार करत आहे. आमेन. हालेलुया. म्हणून तुम्ही त्यातून जात आहात.
हा एक मार्ग आहे बरं का उंच ठिकाणी जाण्याचा. म्हणा आपल्या शेजाऱ्याला, हा एक मार्ग आहे उंच ठिकाणी जाण्याचा. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणा माझ्या पाठीमागे, जेव्हा प्रभू त्याच्या योजनेवर काम करतो तो त्याची शांती आपल्यापासून कधीच दूर करीत नाही. त्याची शांती तो आम्हाला देतो, कारण की त्याच्या शांतीमध्ये, त्याच्या योजनेमध्ये त्याचं सर्वस्व आहे. आणि जी शांती त्याद्वारे उत्पन्न होते ती प्रभू कधीच काढून घेत नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. दुसरी गोष्ट आपण पाहूया. प्रभूने त्या ठिकाणी वादळाला शांत केलं. किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर काय झालं सर्वांना माहित आहे. सैन्य लागलं होतं, दुष्टात्मे होते. 2000 डुकरांची संख्या, दुष्टात्म्यांची नाही बरं का. हो, लक्षात घ्या. प्रभूने त्याला नाव विचारलं ना. पुष्कळ लोक त्या ठिकाणी नाव विचारत राहतात ना. दुष्टात्म्याला विचारते तुझं नाव कुठे, तो म्हणतो आमक ढमक सांगत राहते, ते काही बी. हा, त्याला विचारलं कुठून आला, ते म्हणतं पिंपळाच्या झाडावर होत. त्याला म्हणतं तुला काय आवडत, मग मटण आवडत. मग आतापर्यंत व्हेजिटेरियन एकही दुष्टात्मा सापडला नाही. हा, भाजीपाला खाणारा मी आतापर्यंत पाहिला नाही. एक माणूस तर माझ्या समोर त्याला म्हणे नाक घास म्हणे, तर म्हणाल नाही घास ना, म्हणे घास नाक. अरे काय करायचं तुम्हाला. प्रेज द लॉर्ड. त्याला धमकवा ना, त्याला कशाला बडबड करतात. तिथं त्या व्यक्तीला सैन्य नावाचं त्या ठिकाणी सैन्य होतं, त्याच्यामध्ये पुष्कळ दुष्टात्मे होते. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही म्हणाल एका डुकरामध्ये एक दुष्टात्मा होईल, 2000 नाही हो. प्रभूने सांगितलं का एखादं घर जेव्हा रिकामं होतं तर दुष्टात्मा जातो, 7 जणांना घेऊन येतो, त्याच्यामध्ये राहतो. म्हणजे एका याच्या शरीरात किती राहते दुष्टात्मे, किती राहतात आपल्यामध्ये किती. आपल्यामध्ये एकच आहे, तो बी प्रभूचा. हालेलुया. तर विचार करा ना, त्यांच्यामध्ये किती असतील. 2000 तो म्हणतो सैन्य नाव आहे, कितीतरी होते. प्रभूने त्याच्यातून मोठा चमत्कार केला आणि त्याला सुटका दिली. देवाचं गौरव तिथे झाला. म्हणजे प्रभू पासून निर्माण होणारं दुःख तुमच्या जीवनामध्ये अनंत काळाचं गौरव प्रस्थापित करतं. प्रेज द लॉर्ड. दुसरी आणि महत्वाची गोष्ट, पहिली गोष्ट काय आहे, जेव्हा परमेश्वर कसं ओळखायचं की जे दुःख प्रभू पासून आहे, त्याच्यामध्ये पहिलं चिन्ह काय आहे, आपल्या जीवनामध्ये आमच्या मनाला शांती असते. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये आम्ही अस्थिर होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, अनोळखी घटना घडते, अनोळखी लोक भेटतात, अनोळखी जागेवर जावं लागतं, सगळं अनोळखी घडतं, परंतु ते देवाला माहित असतं. प्रेज द लॉर्ड. योसेफाच्या जीवनामध्ये त्याला विकून टाकलं, अनोळखी लोक होती. त्या अनोळखी लोकांनी जाऊन त्याला त्या ठिकाणी दुसऱ्याला विकलं, अनोळखी जागा होती. अनोळखी जागा म्हणून त्याला तुरुंगामध्ये टाकलं, अनोळखी घटना होती, वेगळीच घटना होती. माहित नसतं, त्याला काहीच माहित नव्हतं, पण त्याच्या जीवनामध्ये ते घडत होतं. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, पोटिफराच्या घरापासून जेल पर्यंत त्याला त्या ठिकाणी त्याला कधीच असं वाटलं नव्हतं का या साऱ्या घडणाऱ्या घटना, या साऱ्या गोष्टी, परिस्थिती माझ्या जीवनामध्ये एक दिवस मला मिस्राच्या प्रधानमंत्रीपदी बसवते. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काय माहिती तुमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या घटना तुम्हाला कुठं नेऊन बसवते. प्रेज द लॉर्ड. एखादं शहाणं येतं आणि ते चर्चमध्ये येऊन त्या ठिकाणी प्रॉफेसी करतात. मी विरोधात नाही बरं का भविष्यवाण्यांच्या. आणि तो म्हणतो तुम्हाला प्रभू प्रधानमंत्री बनवेल. काय म्हणतो, तुम्हाला काय बनवेल प्रभू, प्रधानमंत्री बनेल. सारी मंडळी आमेन म्हणते. काय म्हणती सारी मंडळी, आमेन म्हणती. सगळ्याला वाटतं मी प्रधानमंत्री. आता मला सांगा, प्रधानमंत्री किती असतात, त्याचा कार्यकाळ किती दिवसाचा असतो, 5 वर्षाचा. प्रेज द लॉर्ड. मग तुम्ही काय वेटिंग लिस्टला लागणार आहे काय काही. प्रेज द लॉर्ड. कोणत्या गोष्टीला काय म्हणावं काय नाही म्हणावं
याचंही आम्हाला भान असणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं, आमच्या जीवनामध्ये कधी कधी अशा अनोळखी गोष्टींना आम्ही स्वीकारलंच नाही. अब्राहमाला देवाने सांगितलं होतं, मी सांगेल त्या देशामध्ये जा. अब्राहमाला माहित होतं का तो देश कोणता आहे? अब्राहमाला माहित होतं का कोणत्या ठिकाणी त्याला पाय ठेवायचा आहे? अब्राहमाला माहित होतं का त्याच्या जीवनामध्ये काय होणार आहे? परंतु विश्वासाने अब्राहमाने पाऊल टाकलं आणि परमेश्वराने त्याला काय केलं? आशीर्वादित केलं, बहुगुणित केलं. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये परमेश्वर जेव्हा आम्हाला कोणत्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी घेऊन जातो, बघा ना, मोशेच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. मोशेचा जन्म कुठे झाला? इब्री लोकांच्या घरामध्ये, इस्रायली लोकांमध्ये झाला आहे ना. इस्रायली लोकांमध्ये झाला. बालपण कुठे टाकलं? जसा तो जन्माला काही दिवसांमध्ये त्या ठिकाणी त्याच्या आईने त्याला काय केलं? एका टोपलीमध्ये टाकलं, टोपलीमध्ये टाकून नदीमध्ये सोडून दिलं, नाईल नदीमध्ये सोडून दिलं. नाईल नदीमध्ये त्याचं बालपण गेलं आणि बालपण केल्यानंतर त्याला त्या ठिकाणी तो लागला कोणाच्या हातामध्ये? फारोच्या कन्येच्या हातामध्ये लागला. फारोची पोरगी म्हणजे राजाची पोरगी, तिने त्याला घेतलं आणि घेतल्यानंतर आपल्या घरामध्ये ठेवलं. राजमहालामध्ये तो वाढला. राजमहालामध्ये वाढल्यानंतर त्याच्या लोकांविषयी त्या ठिकाणी त्याला माहित असताना त्या ठिकाणी अशी घटना घडली, तिथून परमेश्वराने त्याला काढलं, अरण्यामध्ये पाठवलं, सारं रिकामं करून टाकलं. अनोळखी लोक, अनोळखी जागा, अनोळखी घटना त्याच्या जीवनामध्ये घडल्या, परंतु बायबल सांगतं परमेश्वर त्याच्या सोबत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. त्याला माहितच नव्हतं, परंतु हा देवाच्या योजनेचा भाग होता. भलेही तुमच्या जीवनामध्ये काय घडत आहे, कोणती अनोळखी गोष्ट घडत आहे, तो तुम्हाला माहिती नाही, परंतु मी तुम्हाला सांगतो, हा देवाच्या योजनेचा भाग आहे. प्रेज द लॉर्ड. कधी कधी तुम्ही म्हणता ना, पाळक साहेब आम्हाला वाटलंच नव्हतं कधी असं होईल, पण झालं ना, टेन्शन घेऊ नका, देवाच्या योजनेचा भाग आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक घटना तुम्हाला सांगतो आणि पुढे जाऊया आपण, है ना. राहिले माझे किती मिनिटं? अरे बापरे, संपले. 10 मिनिटं घेतो अजून ना, 10-15 मिनिटं घेऊ का? बोर तर नाही झाले ना? बोर झाले का? बोर जरी झाले तरी बसून राहा. मी कसं काय सोडू तुम्हाला लवकर? अजून मग पोटामध्ये तर अजून भरपूर सारं बाकी असं बुक्के मारत राहील. म्हटलं जोपर्यंत असं भडाभडा ओकत नाही तोपर्यंत सांगत नाही मी, है ना. तर स्कॉटलंड मधले एक देवाचा दास होते. स्कॉटलंडमध्ये तुम्हाला माहिती आहे, स्कॉटलंड देवा त्या ठिकाणी देश आहे. या देशामध्ये त्या ठिकाणी एक देवाचे दास त्या ठिकाणी आपल्या चर्चमध्ये गेले आणि त्या दिवशी देवाने सांगितलं का सेवेसाठी त्या ठिकाणी काही लोकांना निवड, आणि ते निवडल्यानंतर त्यांना सांग का तुम्हाला आफ्रिकेमध्ये देवाने सेवेसाठी पाठवलेलं आहे. तर त्यांना विचार की तुम्हापैकी कोण जायला तयार आहे ना. आम्ही ते गाणं गातो ना, कौन जाएगा कौन मेरे लिए, प्रभू तू मुझको भेज मैं जाऊंगा. कोणाला हे वचन देवा कोणाला म्हटलं होता? प्रभू हे कोणाला म्हटलं होतं हे वचन? या व्हेरी गुड. तुम्ही वाचणार लोक बरं का. उत्पत्तीविषयी विचारावं लागतं तुम्हाला थोड्या वेळात. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि ते गेले चर्चमध्ये एकदम त्या ठिकाणी एकदम खतरनाक उपदेश, एकदम जबरदस्त, एकदम पॉवरफुल उपदेश त्या ठिकाणी केला. आणि हा उपदेश केल्यानंतर ते म्हणाले, देवा चर्चमध्ये तर सारे वृद्ध लोक बसलेले आणि यांना कसं काय बोलू? प्रभू त्यांना म्हणाला, तुझं काम आहे, तू बोल. ते म्हणाला, नको ना प्रभू, सारे म्हातारे लोक आहे, वृद्ध लोक आहे, हे काय सेवा करतील? ये शुरू होते ही खतम हो जाएगी. वय झालेलं आहे ना. त्यांनी पाहिलं, कारण की काही लोक त्या ठिकाणी बचाळी लावून आलेले होते. बचाळी म्हणजे आर्टिफिशियल दात. आता त्याला शुद्ध शब्द आहे, नकली दात लावून आलेले होते. प्रेज द लॉर्ड. का लावून आलेले होते? नकली दात. त्यांनी पाहिलं काही लोक त्या ठिकाणी मस्तपैकी काटे घेऊन चालत होते. त्यांनी पाहिलं, मी कसं काय बोल? प्रभू म्हणाल, बोल. त्यांनी सांगितलं, आज देवाचा आत्मा मला सांगत आहे तुम्हाला सांगायला, आफ्रिकेमध्ये तुमची गरज आहे. कोण प्रभूच्या नावाकरता त्या देशामध्ये जाईल आणि त्या लोकांना देवाचं वचन सांगेल. कोणीच हात वरती नाही केला. एका छोट्या पोराने हात वरती केला आणि ते छोटं पोरग तिथं बाळकसाहेब त्याच्या जवळ गेले. काय रे, तू कशाला हात वरती केला? तो म्हणाला, पास्टर अंकल मला पाठवा, मी जाईल प्रभू येशूच्या नावासाठी. ते पास्टर त्याला म्हणाले, अरे बाबा पहिले शिक, चांगला मोठा हो, डॉक्टर बन, आणि मग त्या ठिकाणी माझ्याकडे ये, मग मी तुला त्या ठिकाणी पाठवील. ते पोरग जिद्दी होता. ते त्या ठिकाणी त्याने शिक्षण घेतलं, तो खरंच डॉक्टर झाला.
आणि डॉक्टर झाल्यानंतर तो त्या पाळकाकडे गेला आणि पाळकाला जाऊन म्हणाला, तुम्ही मला म्हणाले होते शिक्षण घे, डॉक्टर बन आणि मग मी तुला त्या ठिकाणी सेवेसाठी पाठवेल. बघा मी आज डॉक्टर बनून तयार झालेला, आता मला पाठवा. आफ्रिकेमध्ये जायला तयार. त्याचं नाव होतं डेव्हिड लिव्हिंगस्टोन. आणि हा देवाचा दास त्या ठिकाणी आपल्या पत्नी सहित त्या ठिकाणी आफ्रिकेमध्ये गेला. अनोळखी जागा, अनोळखी लोक, अनोळखी भाषा, अनोळखी सर्व. तिथे जाऊन देवाचं सुवार्ता त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली. सुवार्ता सांगता सांगता त्या ठिकाणी त्या आदिवासी भागांमध्ये, त्या ज्या ट्रायबल लोकांमध्ये तो सेवा करत होता, त्या ट्रायबल लोकांचा जो मुखिया आहे, जो लीडर आहे, त्याच्याकडे आला. त्याला सांगितलं त्याने, 1 दिवसाचा अवधी देतो, 1 दिवसाची मुदत देतो, सोडून निघून जाय, नाही तर उद्या तुझ्या सहित तुझ्या परिवाराला मारून टाकू. तो म्हणाला ठीक आहे. आणि ते बसले. त्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्यांनी वाट पाहिली. वाट पाहिल्यानंतर त्यांनी पाहिलं कोणीच आलं नाही. सकाळपासून दुपार झाली, दुपारची संध्याकाळ झाली, संध्याकाळची रात्र झाली, कोणीच आलं नाही मारायला. दुसऱ्या दिवशी येतील म्हणून दुसऱ्या दिवशी वाट पाहिली. आठवडा झाला, महिना झाला, वर्ष झालं, कुणीच आलं नाही. एका मागे एक दिवस त्या ठिकाणी गेले. पण झालं काय परिवर्तन? आसपास त्यांनी सेवा जोमाने सुरुवात ठेवली. आणि त्या आसपासचे जेवढे लोक, जे ट्रायबल होते, जे आदिवासी लोक होते, त्यांनी आपलं जीवन प्रभूला देऊन टाकलं. आणि जो त्यांचा सरदार होता, जो त्यांचा लीडर होता, तो त्याचंही परिवर्तन झालं. त्यांनी आपलं जीवन प्रभूला दिलं आणि दिल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा उद्धार झाला. आणि ही साक्ष ते त्या ठिकाणी एक दिवस आपल्या चर्चमध्ये गेले. आणि चर्चमध्ये गेल्यानंतर त्यांनी ही चर्चमध्ये साक्ष द्यायला लागले. आणि त्यांनी सांगितलं की एक दिवस मी त्या सरदाराला पाहिलं आणि त्याला मी पाहिल्यानंतर म्हटलं, का रे बाबा, तू तर आम्हाला मारायला येणार होता ना. साक्ष देत आहे चर्चमध्ये, स्कॉटलंड मध्ये गेल्यानंतर साक्ष देत आहे चर्चमध्ये. त्यांनी सांगितलं की ते मला मारायला येणार होते पण आले नाही दिवसा मागून, परंतु देवाने त्यांना बदलून टाकलं, ते आता विश्वासणारे आहे. आणि त्या ठिकाणी मी त्यांना विचारलं, का रे तुम्ही आम्हाला तर मारायला येणार आहे ना? ते म्हणाले, आलो होतो, दुसऱ्याच दिवशी आलो होतो. म्हणजे दुसऱ्याच दिवशी आलो होतो, तुम्हाला मारायचंच होतं म्हणे आम्हाला. मग काय झालं म्हणे? आम्ही पाहिलं 39 असे खूप उंच उंच लोक तुमच्या घराच्या सभोवती त्या ठिकाणी उभे आहेत. आम्ही मोजले, ते 39 होते, उंच उंच. आणि आम्ही त्यांना पाहून घाबरलो. आम्ही त्यांना पाहिलं, घाबरलो. आम्ही म्हटलं असे लोक आम्ही कधीच पाहिले नाही. आम्ही त्यांना पाहून घाबरलो आणि आम्ही तिथून पळून गेलो. देवाचे दास ज्यांनी त्यांना पाठवलं होतं ते ऐकत होते. आणि ती साक्ष त्यांनी दिल्यानंतर ते पटकन त्यांच्याकडे आले आणि त्यांना विचारलं, तुम्ही कोणत्या दिवसाची गोष्ट करता? ते म्हणाले, अमक्या अमक्या दिवशी गोष्ट झाली. ते म्हणाले, वेळ किती, कधीचा वेळ आहे? ते म्हणाले, त्यांनी त्या ठिकाणी ते म्हणाले, या वेळेला ते पळत त्या ठिकाणी गेले. आपलं त्या ठिकाणी कपाट उघडलं, त्या कपाटामधून आपली डायरी काढली आणि डायरी काढल्यानंतर त्या तारखेचे, त्याच वेळेचे त्यांनी नोट्स त्या ठिकाणी तपासले. आणि त्यांनी सांगितलं, याच वेळेला, याच दिवशी या चर्च मधले 39 वडीलधारी जन तुझ्यासाठी प्रार्थना तिथे करत होते आणि देवाने त्या व्यक्तीला बदलून टाकलं. हालेलुया. तुम्हाला माहिती नाही धार्मिकाची प्रार्थना काय करते? बघा, हा व्यक्ती त्या ठिकाणी गेला, त्याला माहिती नाही, अनोळखी भाषा आहे, अनोळखी लोक आहे, अनोळखी घटना त्याच्या जीवनामध्ये घडत आहे, परंतु विश्वासाने तिथे गेला. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये ज्या स्थिती परिस्थिती उत्पन्न करतो त्या सर्वांमधून एक महान गौरव उत्पन्न करणार आहे. हालेलुया. या गोष्टींना आपल्या जीवनामध्ये आम्हाला समजायचं आहे. हालेलुया. देश कसाही असो, अनोळखी जागा असो, अनोळखी परिस्थिती असो, अनोळखी लोक असो, कसाही असो, सर्व गोष्टींमध्ये परमेश्वराच्या योजनेचा तुम्ही भाग आहात. आणि मी तुम्हाला सांगतो, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. आमेन. एक व्यक्ती जो प्रभू सोबत चालतो त्याच्या जीवनामध्ये अचानक काहीच नाही होत, तर ते सर्व काही होतं ते देवाच्या इच्छेनुसार होतं. हालेलुया. समजतंय का? अहो, समजतंय का? जर तुम्ही प्रभूमध्ये आहात तर दुःख शोक करायचं नाहीये, कारण की प्रभू त्याच्या योजनेवर काम करत आहे, ज्या योजना त्याने तुमच्यासाठी बनवलेल्या आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणा आपल्या शेजाऱ्याला, आपल्या परिस्थितीविषयी, सगळेजण म्हणा ना, सगळ्यांना लागू होतं. म्हणा आपल्या परिस्थितीविषयी
दुःख करायची गरज नाही, शोक करण्याची गरज नाही, कारण आपला प्रभू त्याच्या योजनेवर काम करत आहे. ज्या गोष्टींमध्ये, ज्या योजना त्याने आमच्यासाठी बनवलेल्या आहे, म्हणून काळजी करायची नाहीये, विश्वास योग्य राहायचा आहे. म्हणा आता, प्रभू आम्हाविषयी शांत बसत नाही, जोरदार कार्य चालू आहे. म्हणा, जोरदार कार्य चालू आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये एक साक्ष घेऊन तीच गोष्ट देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही घेऊन येऊ, तेव्हा महान देवाचा गौरव होईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. किती चांगला आहे ना प्रभू. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला जाणणं गरजेचं आहे, परमेश्वर आमच्या बरोबर आहे. रस्त्याचं काम चालू असताना किती लोकांनी पाहिलेलं आहे, त्या रस्त्याचं काम चालू असताना तिथे लिहिलेलं असतं काम प्रगती पथावर आहे, लिहिलेलं असतं ना. असंच आहे ना, वर्क इन प्रोग्रेस. काय म्हणतात ते? काम प्रगती पथावर आहे. म्हणजे काय होणार आहे, जे खड्ड्या खुड्ड्याचे रस्ते येणार दिवसात, जे आता तुम्ही पाहत आहात, येणार दिवसांमध्ये एकदम प्लेन आणि सपाट त्या ठिकाणी होतील. तसंच तुमच्या जीवनामध्ये जे खड्डे बिड्डे जे आहे, संकट दुःख क्लेश आहे ना, जे तुम्हाला सांगतायत का तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय, मी प्रभू तुम्हाला आज म्हणत आहे, कार्य प्रगती पथावर चालू आहे. येणार दिवसांमध्ये परमेश्वर तुम्हाला स्थिर करून त्याच्या गौरवामध्ये चालवणार आहे. आमेन. हालेलुया. असा आमचा प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यांनी ज्यांनी विश्वास केला त्यांच्या जीवनात होणार आहे बरं. आमेन. तिसरी महत्वाची गोष्ट सांगतो आणि संपवतो बरं का. आता मला तुमची कपॅसिटीची दाद द्यावा लागेल, तुम्ही बरंच मला सहन करताय ना. प्रेज द लॉर्ड. आणि ठीक आहे, काय हरकत नाही. चला, तिसरी आणि महत्वाची गोष्ट, जर तुम्ही प्रभूमध्ये आहात, तुमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी संकट आहे, तर मी तुम्हाला सांगतो, तुम्ही देवाच्या योजनेमध्ये जर तुम्ही आहात की नाही हे ओळखण्यासाठी प्रभू तुम्हाला चिन्ह देईल. चिन्ह देईल. चिन्ह सायन्स. स्वप्नाद्वारे, दृष्टांताद्वारे, कोणा व्यक्तीद्वारे, कोणा पाळकाद्वारे, कोणत्या वचनाद्वारे, कोणत्या गीताद्वारे परमेश्वर काय करील, तुम्हाला काय देईल? चिन्ह देईल. प्रेज द लॉर्ड. संकेत करेल परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये. आणि मी तुम्हाला सांगतो, ते संकेत, ती चिन्ह यासाठी देईल का तो तुम्हाला याची जाणीव व्हावी का तो तुमच्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. कधी कधी लोक त्या ठिकाणी म्हणतात, बाळक साहेब इतकं टेन्शन आलं, जसं घरी गेलो आव ना देखा ताव, जैसा खोला बायबल वचन निकला, भिवू नको मी तुझ्या बरोबर आहे. मन शांत झालं. काय झालं? टेन्शन आलं, काय करावं समजायला नाही. घरी गेलो, कधीच बायबलला हात लावित नव्हतो, पण त्या दिवशी बायबलला हात लावलं पाळक साहेब. हातात घेतलं आणि जसं ते वाचलं, प्रभूने सांगितलं, भिवू नको मी तुझ्या बरोबर आहे. तुझ्या हयातीत तुझ्या बरोबर तुझ्या समोर कोणाचा टिकाव लागणार नाही. तू जाशील तिथे मी तुला यश प्राप्ती घडेल. काय करावं लागेल? नियमशास्त्राचा ग्रंथ सदैव तुझ्या मुखी असू दे. त्या दिवसापासून निर्णय घेतला, कधी बायबल वाचायला सोडणार नाही. आतापर्यंत बायबल वाचून 5 वेळा बायबल वाचून झाला पाळक साहेब. देवाच्या नावाने धन्यवाद. बोलतो ना, कधी झालं का तुमच्या सोबत? अहो झालं का? झालं ना. तुमची साक्षी आहे ना, ते विकास दादांनी साक्षी दिली होती मला. ते म्हणे मी पहिल्यांदा चर्च मध्ये आलो होतो, समोरून वचन चालू होतं आणि ते सारं वचन माझ्या संबंधाने होतं. मी तर त्यांना काही सांगितलं नव्हतं, मी त्यांना भेटलो बी नव्हतो, मी त्यांच्यासोबत बोललो नव्हतो. प्रेज द लॉर्ड. पुष्कळ लोक आहे, प्रवीण दादा झाले, त्याच्यानंतर पुष्कळ जे आमचे प्रियजन, आमचे भावंड आहे. प्रेज द लॉर्ड. आनंद विषयी तुम्हाला साक्ष ऐकायला मिळायची. आनंद त्या ठिकाणी फार चुगल्या करायचा. आमची बहीण आहे, प्रिय बहीण नेहा आहे ना, मावशीची त्या ठिकाणी मुलगी आहे, तर तिने बायबल हातामध्ये घेतलं का आनंद जो आहे तर त्या ठिकाणी आहे ना प्रार्थना करायची, चुगल्या करायचं. पण प्रभूने त्यालाच बदलून टाकलं. प्रेज द लॉर्ड. आज आनंद त्या ठिकाणी लोकांना सांगतोय सारं व्यर्थ आहे, प्रभू संग काही आहे. हालेलुया. ही देवाची दया आहे.
परमेश्वर आमच्या बरोबर आहे. मी तुम्हाला सांगतो त्याला परमेश्वराने बदलून टाकलं. मी तुम्हाला सांगतो प्रभू चिन्ह देईल की तो तुमच्या बरोबर आहे. प्रत्येक पावलावर तो तुमच्या सोबत आहे. कारण की देवाचं वचन सांगतं की परमेश्वर म्हणतो मी तुला सोडणार नाही, कदापि टाकणार नाही, मी तुला अंतर देणार नाही. महायुगाच्या समाप्तीपर्यंत सर्व काळ सर्व वेळ मी तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण एक गोष्ट महत्वाची सांगू इच्छितो, जर तुमच्या चुकींमुळे तुम्ही या गोष्टी शिक्षा भोगत आहात तर प्रभू तुम्हाला चिन्ह देणार नाही, पण तुमची चूक तुम्हाला दाखवेल. बरं का, लक्षात घ्या. तुमच्या चुकांमुळे तुमच्या जीवनात दुःख आलं, संकट आलं तर प्रभू तुम्हाला चिन्ह नाही देणार, पण तुमची चूक तुम्हाला दाखवेल आणि सांगेल या ठिकाणी तो चुकीच्या ठिकाणी तू चुकीचा आहे. परंतु आणखी एक गोष्ट, प्रभू त्या चुकांमध्ये तुमच्या बरोबर राहत नाही. बरं का, नाही तर पाळक साहेब एवढ्या चुका केल्या पण देव माझ्या सोबतच होता. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? तुम्हाला काय म्हणायचं? पाळक साहेब लय पाप केले पण देवानं मला सोडलं नाही. अरे काय बोलतोय तू? बायबल मध्ये लिहिलेला आहे पवित्रता प्रभूचा सर्वात पहिला त्याच्या व्यक्तित्वाचा गुणधर्म आहे. तो पापाचा तिरस्कार करणार आहे. अंधार आणि प्रकाश सोबत राहत नाही. म्हणून प्रभू त्या ठिकाणी पापामध्ये चुकांमध्ये सोबत नाही राहत, पण तो चुका आम्हाला दाखवतो आणि त्या चुकातून बाहेर निघण्याचा मार्गही देतो आणि कृपाही देतो. हालेलुया. मदत करतो. नाही तर तुम्ही म्हणाल पाळक साहेब लय चुका केल्या पण देवाने मला सोडलं नाही. अरे देवाने तुझ्या चुका तुला जाणीव करून दिली, ते मोठी दया आहे त्याची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रभू सांगेल का हे चुकीचं आहे बाळा, तुला सुधारण्याची गरज आहे आणि मदत पण करेल त्याच्यातून निघण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. प्रभू सांगेल आम्हाला हे तुझ्या चुकांमुळे दुःख आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय ना? योना भाऊ माहित आहे तुम्हाला? योना भाऊ कोण होते? योना भाऊ कोण होते? काय सांगितलं त्यांना प्रभूने? काय सांगितलं त्याला? योना निन्वे सोडून जाय आणि तार्शीसला पडून जाय. मग काय योना भाऊला काय सांगितलं? तुम्ही म्हणाल बघा गोष्ट म्हणून सांगतो बरं का, तुम्हाला समजावं म्हणून नाही. तुम्ही म्हणाल हे बायबल मध्ये लिहिलेलं आहे का? काही मी सांगतो नाही. प्रेज द लॉर्ड. योना भाऊला काय सांगितलं? निन्वेला जावं. भाऊ कुठे निघाले? तार्शीसला निघाले. तिकीट बी मिळालं स्लीपर क्लासचं मस्त पैकी. एवढं मोठं वादळ आलंय समुद्रामध्ये आणि योना भाऊ कुठे झोपले? तळघरामध्ये मस्त आरामात झोपलाय. प्रेज द लॉर्ड. ते लोक आले. ते आल्यानंतर त्याला म्हणाले हे उठ उठ काय झोपला? हा आपल्या देवाकडे विनवणी कर. आणि त्यांनी सांगितलं त्या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी चिठ्ठ्या टाकल्या. चिठ्ठ्या टाकण्याची पद्धत तेव्हापासून आली. प्रेज द लॉर्ड. कोणामुळे झालं? आणि चिठ्ठी टाकली. चिठ्ठीमध्ये नाव कोणाचं निघालं? योनाचं. त्याला विचारलं का रे? तो म्हणाला हा माझ्या देवाने मला सांगितलं होतं, ते सांगितलं होतं, मी ते काय केलं नाही, मी भलतीकडेच पळून चाललो होतं, म्हणून देवाने हे संकट आणलेलं आहे. तुम्ही काय करा, काय करू नका, मला धरण पाण्यामध्ये फेकून द्या. प्रेज द लॉर्ड. तार्शीश देवाची योजनेचा भाग नव्हता. तार्शीश देवाच्या योजनेचा भाग नव्हता. देवाच्या योजनेचा भाग होता निन्वे. पण भाऊ कुठे चालले? भाऊ तार्शीशला पळून चालले. पण धरलं यांनी, टाकलं आणि जसं पाण्यात टाकलं वादळ शांत झालं आणि एक मोठा मासा आला. आणि मोठा मासा आल्यानंतर योनाला त्याने काय केलं? गिळून घेतलं. कमालीची गोष्ट आहे, माशाने त्याला चावलं बी नाही, है ना? मासा चावलाय का कोणाला? मासा चावला नाही? चावला? हा. अरे चावतात मासे. आम्हाला माहिती नव्हतं. एका दिवशी त्या ठिकाणी वाम मासा, कोणाला माहिती आहे वाम? नदीतला वाम माहिती आहे ना? नदीतला वाम. त्या वामच्या पाठीवर काटे असतात. आता आम्हाला काय माहिती वामच्या पाठीवर काटे असतात? आम्हाला तर मासे आहे, धरायचे. एका व्यक्तीने ते जाळ्यामध्ये ठेवलं आणि मी जसा त्या ठिकाणी पाण्यात त्याला ते जाळेत असतं ना ते हिरव्या कलरचे निळ्या कलरचे जाळे त्याच्यात ठेवता आणि मी असा धरला. तो मासा असा जसा हातातून सटकला, तो पुढे गेला, परंतु मला थोडीशी जाणीव झाली, असं ओलसर लागलं. तेव्हा मी पाहिलं तर माझ्या हाताला त्या ठिकाणी चीर पडलेली होती. मी म्हटलं कसं काय? अरे ते म्हणे त्याच्या पाठीवर काटे असतात ना. प्रेज द लॉर्ड. आता योना भाऊ त्या ठिकाणी माशाच्या पोटात गेले. तो मासा केवढा मोठा असत?
बरं, भाऊ गेले ते गेले, मध्ये बसले 3 दिवस आणि 3 रात्री. किती दिवस? 3 दिवस. आणि काय स्वतः प्रभू येशूने सांगितलं की जसा योना माशाच्या पोटामध्ये 3 दिवस आणि 3 रात्री राहिला, तसा मनुष्याचा पुत्र जमिनीच्या पृथ्वीच्या पोटामध्ये 3 दिवस आणि 3 रात्री. प्रेज द लॉर्ड. आता गड्यामध्ये हिंमत बी बघा किती. पहिल्या दिवशी त्यानं प्रार्थना नाही केली. त्या अंधारामध्ये तो बसलेला आहे. तो बसलेला आहे, त्याला असा मस्त पैकी एकदम बसलेला असेल, दिसत नसेल तरी जाऊ द्या, बसलेलाच आहे, मी दुसरं काही करीत नाही. प्रेज द लॉर्ड. बसलेला आहे. आणि बसल्यानंतर त्या ठिकाणी येऊन भाऊ पाहू राहिले इकडे तिकडे, सारा अंधार आहे, काही दिसत नाही. तुमच्यापैकी किती लोकांना अंधारात दिसतं बरं? कोणी आहे का अंधारातलं दिसतं का तुम्हाला? नाही दिसत. बरं, मासा जे बी काही खात असन तिथूनच जात असन का नाही? खात, आणि मासे खात पित असतील ना, सारे दुर्गंधी बी तिथंच असेल ना. गड्याची हिंमत एवढी बघा का त्याला तिथं पहिल्या दिवशी त्यानं प्रार्थना नाही केली, दुसऱ्या दिवशी बी प्रार्थना नाही केली, आणि तिसऱ्या दिवशी त्यानं पश्चाताप केला. प्रेज द लॉर्ड. है ना? एवढा अंधार, सगळीकडे अंधार आहे, आणि याने तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी काय केलं? पश्चाताप केला. काय केलं तिसऱ्या दिवशी? का देवा मला माफ कर, देवा मी चुकलो, मला समजत नाहीये मी काय करावं, तू माझ्यावर दया कर. आणि देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की खूप सारे लोक असेच आहे या दिवसांमध्ये की ज्यांनी आपले मन जे आहे ते कठोर केलेले आहे. त्यांनी आपले मन या प्रकारे कठोर केलेले आहे, ते फार मोठ्या संकटामध्ये पडून सुद्धा एकदा सुद्धा देवाला क्षमा मागत नाही. प्रेज द लॉर्ड. तिसऱ्या दिवशी माशाच्या पोटात हा राहिला, आणि तिथे म्हणतो ठीक आहे देवाप्पा, मला कृपा कर, मला क्षमा कर, तू जिथे पाठवशील तिथे मी जाईन. आमचे लोक बी असेच आहे, कधी देवाला म्हणत नाही प्रभू माझी चूक कुठे आहे ते दाखव. ते संकटामध्ये पडतील, मोठ्या मोठ्या संकटामध्ये पडतील, परंतु मान्यच करत नाही की त्यांच्या चुका आहे म्हणून. एका भावाला मी सांगितलंय, भाऊ दारू पिऊ नको, किडण्या खराब होऊन मरशील, लिव्हर जाईल, है ना. त्याचं लिव्हर खरंच फेल होतं. तर त्याला डॉक्टरनी काय सांगितलं होतं, बाबा तू दारू पिऊ नको बरं का. काय सांगितलं होतं त्याला? दारू वगैरे पिऊ नको. पण हा गडी प्रार्थना केली, बराबी झाला. आणि त्याला काय आठवण आली काय माहिती, जसा त्यानं धडाका लावला एका मागे एक बाटल्या आणायचा, काय परिणाम झाले? गेला जग सोडून निघून गेला तो. किती भयानक गोष्ट आहे. मी तुम्हाला सांगतो, खूप लोक मी बघितले त्यांचं मन फार कठोर झालेलं आहे, ते बदलायलाच तयार नाहीये. प्रेज द लॉर्ड. आम्हाला हे समजायचं आहे, आमच्या जीवनामध्ये परमेश्वर आम्हाला वारंवार त्या ठिकाणी धोके दाखवतो. आम्हाला दाखवतो की या गोष्टींच्या आहारी जाऊ नका, परमेश्वराने तुमच्या जीवनासाठी उत्तम गोष्टी केलेल्या आहे, कशाला जगाच्या गोष्टींच्या पाठीमागे धावता. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी याने प्रार्थना केल्याने म्हणतो प्रभू तू जिथे पाठवशील तिथे जाईल. आणि त्या ठिकाणी गेला भाऊ एकदाचा निनवेला. माशाने काय केलं? ओकून टाकलं त्याला. ओकून टाकल्यानंतर तयार वगैरे झाला. प्रेज द लॉर्ड. तयार वगैरे झाला, गेला निनवेमध्ये. निनवेला सांगितलं पश्चाताप करा. काय परिणाम झाला? परिणाम काय झाला? पश्चाताप केला, निनवेचा बचाव झाला. शहराच्या लोकांचा त्या ठिकाणी बचाव झाला. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे, काही दुःख तुमच्या जीवनामध्ये देवाचं गौरव व्हावं यासाठी परमेश्वर अलाव करतो. प्रेज द लॉर्ड. प्रभूने त्या ठिकाणी परवानगी केली यासाठी की तुमच्या जीवनामध्ये दुःख यावं आणि त्या दुःखाद्वारे तुम्ही आपल्या ध्येयाला पूर्ण करावं. कारण की देवाचं पवित्र वचन सांगतं, प्रभू तुम्हाला चिन्ह देईल, प्रत्येक ठिकाणी तो तुम्हाला सांगेल की तू काळजी करू नको, मी तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. जे दुःख देवापासून आहे त्यामध्ये तो तुम्हाला कधीच सोडणार नाही, हे देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजलं का? म्हणा, योसेफ देवाच्या इच्छेनुसार, देवाच्या योजनेनुसार मिस्र देशामध्ये गेला. बायबल मध्ये लिहिलेलं आहे
ही देवाची योजना होती की योसेफाने मिस्रात जावं आणि आपल्या घराण्यासाठी भोजन वस्तूंची व्यवस्था करावी. योसेफाविषयी सर्वात जास्त वेळा लिहिल्या गेलेला आहे की सर्व संकटांमध्ये, सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर योसेफा बरोबर होता. योसेफ देवाच्या योजनेनुसार मिस्रामध्ये गेला. ही देवाची योजना होती आणि तीच योजना त्याच्या जीवनातल्या दुःखापासून सुरुवात करून त्याला मिस्र देशाच्या सर्वोच्च पदी, प्रधानमंत्रीपदी घेऊन गेली. म्हणून आता एकमेकांना सांगा, म्हणून त्यांना म्हणा, आता आनंदित व्हा. आपल्या जीवनामध्ये ही तीच देवाची योजना पूर्ण होण्यासाठी जात आहे. आमेन. हालेलुया. तर मग आम्ही देवाच्या योजनेनुसार जेव्हा दुःखात जातो, एक गोष्ट पक्की आहे, निश्चित आहे, जेव्हा प्रभू त्याच्या योजनेनुसार आम्हाला दुःखात घेऊन जाईल तेव्हा तो नेहमी आमच्या बरोबरच असेल. आमेन. आमेन. समजलं का? होम जाइए का?